नमस्कार. मराठी सृष्टी आणि चिन्ह आयोजित कस्तूरगंध या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, कस्तूरगंध हा उपक्रम आम्ही खास करून विस्मृतीत गेलेल्या प्रतिभावंत अशा साहित्यिकांसाठी सुरू केलेला आहे. पण खऱ्या अर्थाने त्यांची प्रतिभा, त्यांचं कार्य आणि त्यांनी आतापर्यंत जे साहित्य आपल्या सगळ्यांसमोर आपल्या वाचनासाठी आणि समाज प्रबोधनासाठी जे मांडलेलं आहे ते विस्मृतीत गेलेलं नाहीये. कदाचित या व्यक्ती भौतिक रूपाने काळाच्या पडद्याआड गेलेल्या असतील, मात्र त्यांचं हे सगळं कार्य अजूनही आहे आणि ते अमर राहणार आहे. फक्त या सगळ्या कार्याला, या सगळ्या लेखनाला पुन्हा एकदा उजाळा देऊन आजच्या नवीन पिढीसाठी आणि जुन्या पिढीसाठी सुद्धा पुन्हा एकदा जुन्या आठवणी उलगडून सांगण्याचा प्रयत्न म्हणून कस्तूरगंध या कार्यक्रमाची निर्मिती. आज एका अतिशय प्रतिभावंत अशा साहित्यिकांबद्दल, कवींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे ते प्राध्यापक डॉक्टर नितीन आरेकर माझ्या बरोबर आहेत. त्यांच्याकडनं दोन शब्द ऐकूया, त्यांचं मनोगत ऐकूया आणि मग मूळ कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. पावसाळी संध्याकाळी जेव्हा ऊन पडायला लागतं त्यावेळेला एक मजेशीर वातावरण तयार होतं आणि या मजेशीर वातावरणामध्ये जर आपल्या आयुष्यात जगत असताना विस्मृतीत गेलेले साहित्यिक आणि त्यांच्या जवळपास जर आपण जाऊन पोचलो आणि त्यांना स्पर्श करण्याचा, त्यांच्या शब्दांना, त्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या साहित्य कृतींना जाऊन स्पर्श करण्याचा जर आपल्याला एक चान्स मिळाला, संधी मिळाली, तर काय होईल? खरं म्हणजे ही कल्पना माझी नाहीये, ही आमचे वाचता वाचता या वाचक समूहाचे, व्हॉट्सअप समूहाचे सदस्य विजय तापस, ज्येष्ठ नाट्य समीक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांची ही कल्पना. कसं आहे की साधारणतः 1850च्या दरम्यान आधुनिक मराठी साहित्य निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर गेल्या 170 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साहित्यिक मंडळी आपल्या समोर आली. कित्येक वेळेला आपल्याला कंटेम्पररी, आपल्याला नेहमीचे साहित्यिक असतात ते माहिती असतात, आजकालचे साहित्यिक आपल्याला माहिती असतात, परंतु कितीतरी मोठे साहित्यिक असे होऊन गेले, काळाच्या पडद्याआड गेले, काही वेळेला स्मरणाच्याही पडद्याआड गेले. त्यांना आपण आठवलं पाहिजे, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये जो आदर आहे तो व्यक्त केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचता वाचता हा चिन्हचा व्हॉट्सअप ग्रुप आणि मराठीसृष्टी.com आणि त्याचे सगळे सदस्य, या सगळ्यांना असं वाटतं की आपण आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी म्हणून एक वारसा निर्माण करायला पाहिजे. आणि हा वारसा पुढच्या पिढीला देण्याकरता एका प्रतिभावंताची ओळख दुसऱ्या प्रतिभावंताने करून देणं, याच्या इतकं औचित्यपूर्ण काहीच नाही. आणि म्हणूनच सदानंद रेघे म्हणजे कवीला कवितेचा पिंड द्यावा म्हणजे तो आपली धिंड काढत नाही, पण डोहात पडलेल्या चंद्राची खिंडही अडवीत नाही. कवितेचा पिंड ठेवला की कवीचा पटकन कावळा. ज्या वेळेला ही कविता आपल्या अंगावरती येऊन कोसळते, त्या वेळेला जेव्हा पहिल्यांदा ती ज्या लोकांनी ऐकली, वाचली, त्यावेळेला त्यांच्या अंगावरती काहीतरी येऊन कोसळलं असेल. आजच्या मनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीदायक वातावरणामध्ये आपल्याला आशेचे किरण देणारे कवी लागतात. सदानंद रेघे नुसते कवी नाहीयेत, ते कथाकार आहेत, ललित गद्य लेखक आहेत आणि व्यंगचित्रकार. काय काय म्हणून या माणसांनी केलं, पण ते नेमके काय होते हे आज आपण समजून घेऊया. पण जाता जाता आत्ता या क्षणाला तुमचा निरोप घेत असताना आज सुरू झालेला हा उपक्रम कस्तूरगंध हा पुढील 11 महिने चालत राहणार आहे. म्हणजे एकूण 12 कार्यक्रम आपण याचे करणार. दर महिन्याच्या 4थ्या रविवारी हा कार्यक्रम असेल. आणि आता ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या रविवारी रंगनाथ पठारे यांची मुलाखत तुमच्यासाठी घेणार आहेत नितीन रिंडे. तयारीत राहा. पण आज आत्ता धनश्री, मी तुझ्याकडे सारी सूत्र सुपूर्द करतो आणि सदानंद रेघे यांचा परिचय करून देण्यासाठी आजच्या मराठी साहित्यात एक अतिशय चमकतं नाव, अक्षरशः हजारो कविता ज्या सद्ग्रस्ताला पाठ आहेत, अशी फार हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगी लोक आहेत,
ज्यांच्या कविता लोकांच्या ओठांवरती घोळतात, असे कवी अरुण म्हात्रे. त्यांच्याकडे आपण रेग्यानं समजून घेणार आहोत. तर धनश्री, पुन्हा तुझ्याकडे आणि आपण अरुण म्हात्रेंच्याकडे तुझ्या माध्यमातून जाऊया. भेटूया. धन्यवाद नितीन सर. खरोखर जसं नितीन सर म्हणाले की हजारो कविता त्यांच्या ओठांवर रेंगाळतात आणि मग त्या ओठांवरनं रेंगाळत कोणाच्या तरी हृदयात जाऊन पोचतात. असं नाव म्हणजे अरुण म्हात्रे. आता ही वेगळी ओळख करून द्यायची त्यांची गरज नाहीच. खरं तर कवीची किंवा लेखकाची खरी ओळख ही त्याच्या साहित्यातनं होत असते. त्यामुळे मी सगळ्यात आधी कस्तुरगंध या नव्या कोऱ्या कार्यक्रमात आणि त्याच्या या पहिल्या भागामध्ये श्री अरुण म्हात्रे यांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार सर, या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. थोडासा आवाज तुमचा. हा, थोडासा पुढे येऊन बसतो मी. ओके सर, माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? हो, तुझा आवाज ऐकू येतोय मला. माझा आवाज येतोय तुला? हो, आता व्यवस्थित येतोय. आता येतोय आवाज? हो. कार्यक्रमाची प्रस्तावना आताच प्राध्यापक डॉक्टर नितीन आरेकर यांनी दिलेली आहे आणि कस्तुरगंध या कार्यक्रमाचा हा पहिला भाग. आणि खरोखर तुमच्यासारखी व्यक्ती या कार्यक्रमाला आजच्या पहिल्या भागाला लाभणं आणि तुमच्यासारख्या एका प्रतिभावंत साहित्यिकाकडनं, कवीकडनं आम्हाला अजून एका प्रतिभावंत साहित्यिकाची फक्त ओळख नाही, कारण खूप वर्ष झाली की या साहित्यिकांनी जे काही करून ठेवलेलं असं कार्य पुन्हा एकदा आमच्या सगळ्या नवीन पिढीसमोर उलगडण्याचा एक खूप छानसा प्रयत्न तुमच्याकडनं आज होणार आहे. हे आमचं सगळ्यांचं खरोखरच भाग्य आहे. पण तरी सुद्धा की कवी, कथाकार, नाटककार, अनुवादक असं वेगवेगळ्या शैली ज्यांच्याकडे होत्या, असे सदानंद रेगे यांचं नाव घेतल्या क्षणीच आपण त्यातलं नेमकं किती वाचलंय हा प्रश्न प्रत्येकाला पडावा असा आहे. म्हणजे आपण जितकं वाचलंय ते कदाचित 1 किंवा 2% असू शकतं, इतकं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. पण सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून घेताना नुकतंच काही त्यांचं वाचन तुमच्या वाचण्यात, त्यांचं लेखन जर तुमच्या वाचण्यात आलेलं असेल तर त्यांनी आपण सुरुवात करूया, जेणेकरून प्रेक्षकांना त्यांच्या लेखनाची पुन्हा एकदा ओढ निर्माण होईल आणि मग हा आढावा पुढे आपल्याला चालू करता येईल. नमस्कार सगळ्यांना. खरं तर कस्तुरीगंध या कार्यक्रमामध्ये इतक्या मोठ्या कवीबद्दल बोलायला मिळतंय याचा मला स्वतःला खूप फार अभिमान किंवा आनंद वाटतो. एका अर्थानं आता नितीननी ओळख करून देताना म्हटलं की एका कवीची ओळख दुसऱ्या कवीनी करून द्यायला हवी वगैरे, पण रेगे सरांचं सगळं कविता सगळ्या वाचल्या किंवा त्यांचं सगळं जे डिमेन्शन कवितेचं आहे हे जर का बघितलं तर मला असं वाटतं की त्यांच्या बरोबरी करणं त्यांच्या कवित्वाबरोबर हे थोडंसं धाडसाच आहे मला. याचं कारण मी ज्यावेळी त्यांना बघत होतो त्यावेळी त्यांना अनुभवत होतो, त्यांच्या कविता मी सत्यकथेमध्ये वाचत होतो आणि नंतरच्या काळामध्ये बाकीच्या सगळ्या कवींबरोबर फेरफटका माझा खूप झाला. मी मंगेश पाडगावकरांबरोबर कार्यक्रम केले, शंकर वैद्य सरांबरोबर कार्यक्रम केले, सुरेश भटांबरोबर कार्यक्रम केले, नारायण सुर्व्यांबरोबर कार्यक्रम केले. सगळीकडे कवित्वामध्ये असा सतत फिरत राहिलो, पण सतत मला असं जाणवत राहिलं की सदानंद रेगे यांचं जे कवित्व आहे, त्यांची जी कवितेची स्टाईल आहे, त्यांची जी कवितेची धारणा आहे ती संपूर्णतः वेगळी अशी आहे. मराठी कवितेला युनिक ज्याला म्हणतो अशी युनिक स्टाईल आहे आणि खूप मर्ढेकरांचा प्रभाव त्यांच्या सगळ्या शैलीवर आहे. पण त्याहीपेक्षा सगळे पाश्चात्य लेखक जे आहेत मोठे, त्या सगळ्यांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. आणि जेव्हा आपण आता माझ्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून जे वसंत आबाजी ढाके यांनी संपादित केलंय त्यातून ज्या ज्या माहित्या आपल्याला कळतात ते बघून आपल्याला अवाकच व्हावं लागतं. कारण आता इंटरनॅशनल पोएट म्हणून मराठीतल्या अनेक कवींची नावं जरी पटावर गेली असली जगाच्या, तरी सगळ्यांच्या अगोदर सदानंद रेगे पोचले होते आणि त्यांना चक्क नॉर्वेवरून आमंत्रण आलं होतं कवी संमेलनाचं. सोव्हिएत युनियन वरून त्यांना पहिल्यांदा बोलवलं गेलं होतं भारताबाहेर आणि असा जगभर फिरलेला पहिला माणूस, कवी माणूस म्हणून खरं तर रेग्यांचा खूप मोठा गौरव आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. पण मला वाटतं रेगेंचा स्वभाव एक होता ना, त्या स्वभावामुळे ते सतत मुद्दामून बाजूला राहिले आणि त्याचं कारण त्यांची शैली जशी वेगळी होती तसंच त्यांची या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी सुद्धा वेगळी होती.
एका ठिकाणी म्हणजे आजच मी जेव्हा त्यांचं वाचलं तेव्हा त्यांनी म्हटलं की अनेक लोकांना आपण लिहितो म्हणजे काय करतो असा प्रश्न पडतो. मी लिहितो म्हणजे काय करतो, मी कशासाठी लिहितो. तर हे प्रश्न पडणारी जी काही मंडळी होती ना त्याच्यामध्ये सदानंद रेगे होते. आपल्या लिखाणाचा विचार करायचा की आपण कशासाठी हे लिहितो आहोत, हे काय लिहिलंय मी, काय पुढे उपयोग आहे. तर त्यांनी असं लिहिलेलं आहे एका ठिकाणी की ते म्हणतात की माझ्याबद्दल बोलताना सगळे लोक असं कन्फ्यूज असायचे, कोणीही क्लिअरली माझ्याबद्दल बोलायचं नाही लेखक म्हणून. तर मला अजून मी सापडलं नाही असं सगळ्यांचं म्हणणं असेल. काही लोक म्हणायचे की आम्ही पैशासाठी लिहितो, काही लोक म्हणायचे आम्ही लोकप्रियतेसाठी लिहितो, काही लोक म्हणायचे की लिहिल्यावर बरं वाटतं म्हणून आम्ही लिहितो, काही लोक म्हणायचे की आपल्याला हातोटी आहे म्हणून आम्ही लिहितो, इतरांना जे सामान्यांना जमत नाही ते आम्हाला जमतं म्हणून आम्ही लिहितो. पण रेग्यांचं सगळं लिखाण बघितलं तर स्वतःचा जो शोध आहे ना तो शोध घेण्यासाठी ते अखंडपणे लिहित असावेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्यांच्या लिखाणाची शैली बघा, मी आता एक छोटीशी मी कविता म्हणतो, तुमच्या लक्षात येईल की त्याची कविता कोणी लिहिलीच नाही मराठीमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ झाड नावाची एक कविता आहे, त्यांनी सुरुवात करतो मी. खरं तर सगळे पावसाळी दिवस आहेत त्याच्यामुळे श्रावणाची कविता म्हणावी असं मला वाटत होतं, पण मी ती म्हणेन नंतर. सुरुवातीला तर झाड नावाची कविता की पाखरू आपलं गाणं ठेवतं झाडाच्या मनात, पाखरू आपलं गाणं ठेवतं झाडाच्या मनात. सिद्धार्थाचा बुद्ध झाला तेव्हा पिंपळाला अस्वस्थपण आलं. सिद्धार्थाचा बुद्ध झाला तेव्हा पिंपळाला अस्वस्थपण आलं. एक झाड, त्याच्या प्रेमातलं दुसरं झाड, मध्ये फक्त न संपणारी जमीन, मध्ये फक्त न संपणारी जमीन. खरं झाड मरताना सुद्धा उभंच असतं. कसं बघतात बघा सर, की झाड मरताना पण उभंच असतं. झाडांना स्वप्न पडतात त्याच्या बिया होतात. हे म्हणजे इतकं युनिक आहे अशा पद्धतीचं की झाडांना स्वप्न पडतात त्याच्या बिया होतात. झाड त्याच्यासारखं दुसरं काही नाही. श्रावणाची झड, चूक, श्रावणाचं झाड. श्रावणाची झड, चूक, श्रावणाचं झाड. आणि जाताना तिनं आपलं झाडी उपटून नेलं. मी तसाच विस्कटल्या मातीसारखा, मी तसाच विस्कटल्या मातीसारखा. आणि शेवटचा तुकडा की झाड एक प्रार्थना, झाड एक प्रार्थना आणि झाड एक पहाड, झाड एक पहाड. आता तुमच्या लक्षात येईल की टिपिकल पद्धतीनं ज्या कविता लिखाण चाललं होतं मराठीमध्ये तसं अजिबात कुठे त्यांनी लिहिलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही लिहितोय त्याच्यावर काय रिॲक्शन होईल, त्याच्याकडे कसं बघितलं जाईल याची सुद्धा चिंता केली नाही. त्यांना जे मनात वाटलं ते त्यांनी इतकं नेम धरून लिहिलं की मला नेहमी असं वाटतं की म्हणजे आपल्याला हा इतिहास पण थोडासा जाणून घ्यावा लागेल की ज्या कॉलेजमध्ये सदानंद रेगे शिकत होते त्याच कॉलेजमध्ये विंदा करंदीकर पण शिकवत होते, वसंत बापट पण शिकवत होते. आणि जो ग्रुप होता कविता म्हणण्याचा त्याच्यामध्ये बापट, करंदीकर आणि पाडगावकर असे 3 जण होते. सदानंद रेगे सायनलाच राहायचे, म्हणजे पाडगावकर रस्त्याच्या ह्या बाजूला राहायचे पूर्वेकडे, पश्चिमेकडे रस्त्याच्या रेगे सर राहायचे. म्हणजे सगळीच प्रॉक्सिमिटी असं सभोवताल एकत्र असे होते. पण तरी सदानंद रेगे हे ते कवी तिघांच्या कवितांच्या मध्ये गेले नाही वगैरे. त्यांना सतत असं वाटत राहिलं की आपली कविता आहे ही वेगळी आहे, ही लोकांचा अनुनय करणारी नाही, लोकांना निव्वळ आनंद देणार नाही, लोकांना चटके देणारी आहे किंवा लोकांना पोचणारी आहे. त्याच्यामुळे ते सतत लांब राहिले. आणखीन पण काही कारण असतील, पण मला असं वाटतं की एकाच कालखंडामध्ये की एका बाजूला रेगे लिहितात, एका बाजूला पाडगावकर लिहितात, एका बाजूला शंकर वैद्य लिहितात, अशा सगळ्या काळामध्ये रेगे ही कविता लिहित होते. त्याच्यामुळे त्याचं एक वेगळं अपुरूप मला सतत वाटतं. मी फार या अर्थात भाग्यवान आहे की रेगे सरांना मी पाहिलंय. मी पोद्दार कॉलेजमध्ये शिकत होतो आणि रेगे सर रुईयामध्ये शिकवत होते.
रुईयामध्ये आमचे अनेक मित्र होते. त्यावेळी असे नव्याने कविता लिहू लागले होते. पण सगळ्यांना रेगे सरांचा प्रचंड धाक होता. म्हणजे त्यांना कळायचं की आपण जे लिहितोय ते अगदी प्राथमिक आहे. रेगे ज्या एका पायरीवर पोचलेले आहेत तसं काही आपल्याला इतक्यात जमणार नाही. त्याच्यामुळे ही सगळी जी मंडळी होती ती आमची मित्र होती आणि त्यानिमित्तानं रुईया कॉलेजमध्ये जाणं येणं होतं. पण मला आठवतं मी सायनला एकदा त्यांच्या घरी, त्यांच्या घराच्या बाजूला माझा मित्र राहत होता. त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापक श्रीकुमार म्हणून जे प्राध्यापक होते इंग्रजीचे, त्यांचा मुलगा माझा मित्र होता. त्याच्यामुळे अनिलच्या घरी मी कधी गेलो, अनिल हा उत्कृष्ट हायकर होता, तर त्या निमित्तानं मी जायचो. त्यावेळी मी रेगे सरांना पाहिलेलं आहे आणि रेगे सर घरामध्ये सगळी कामं करत असायचे, इतक्या साधे पद्धतीने राहायचे की मला आश्चर्य वाटायचं की इतकं सगळं लिहिणारा असा माणूस हा किती साधा राहतो. पण हेच म्हणजे आम्हाला वाचकांना नेहमी आम्हाला हेच खुणावत असतं साहित्यिकांच्या बाबतीत सर, की तो साहित्यिक ज्या वातावरणात घडलेला आहे किंवा ज्या वातावरणात तो आहे त्याचा प्रभाव त्याच्या लेखनावर होतो का? तर आता सदानंद रेगे या प्रतिभावंत व्यक्तिमत्वाबद्दल जर म्हणायचं झालं तर कोणतं वातावरण घ्यायचं? म्हणजे त्या फक्त एका विशिष्ट वातावरणाबद्दल त्यांनी कधीच लिहिलं नाही, त्यांनी विश्वव्यापक असंच लेखन केलेलं आहे. बरोबर बरोबर. त्याचं कारण मी म्हटलं ना की नॉर्वेला जेव्हा ते गेले आणि तिकडे त्यांना कल्पना नव्हती, पण तिकडचा अत्यंत मोठा असा साहित्यिक त्यांचा मित्र झाला त्यांच्या कवितेमुळे आणि मग हे चित्र काढायचे आणि मग त्यांच्या त्या मैफिलीमध्ये यांची चित्र लोकप्रिय व्हायला लागली आणि मग कधीतरी त्यांचं एक चित्र प्रदर्शन त्यांनी तिकडे भरवलं सरांचं आणि म्हणजे असा बहुमान मिळणं किती ग्रेट गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे ना एका वेगळ्या पद्धतीनं ते सतत अशा विश्वव्यापक अशा बैठकीवर सर असायचे आणि त्याच्यामुळे त्यांची कविता जेव्हा आम्ही वाचायचो तेव्हा माझ्या लक्षात यायचं की हे सगळं त्यांचं जे लिखाण आहे किंवा त्यांची जी दृष्टी आहे ती अशी भारतीय राहिलेली नाही, ती अशी वैश्विक झालेली आहे. म्हणजे त्यांची एक जेरुसलेम म्हणून कविता आहे, ती कविता जर का तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ते अजिबातच आपण मराठी आहोत किंवा कोकणातले आहोत, राजापूरचे आहोत हे कधी विसरायचे नाहीत ते, पण त्यांना असं वाटायचं की जेरुसलेमची माती आणि माझी कोकणातली माती ही जवळजवळ सारखीच आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं या सगळ्या जगण्याकडे बघण्याचं जे एक दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन मला असं इतका ग्रेट वाटतो की ते असं काही फरक ठेवतच नाही. त्यांची जेरुसलेम नावाची एक कविता आहे, मी जेरुसलेमला आलो नाही नावाची कविता आहे, ती वाचल्यात की तुमच्या लक्षात येईल की हा माणूस विमानात आहे की काय, आकाशात आहे की काय असं वाटावं असं वातावरण आहे त्या कवितेमध्ये. तर आहे का तुमच्या समोर आता ती कविता? मी वाचून दाखवतो. वाचून दाखवाल का? परवा मी वाचताना आला, रडू आला, इतकं अप्रतिम त्यांनी लिहिलेलं आहे. मी कंट्रोल करून वाचतो. मी जेरुसलेमला आलोय, जेरुसलेम माझ्या मातीवर मी उभा साक्षात, माझ्याची वाट पाहत डेकवर एकटाच, माझ्यांची वाट पाहत एकटाच डेकवर, याच आकाशाखाली असायला हवी इथल्या समुद्रात कुठंतरी गंगोत्री माझ्या यहुदी रक्तस्रोताची. गंगोत्री माझ्या यहुदी रक्तस्रोताची. ब्रेकफास्टला सकाळी मातीच खाल्ली, ब्रेकफास्टला सकाळी मातीच खाल्ली, माझ्या जेरुसलेमची माती, माझ्या जेरुसलेमची माती. कुठून कुठून आली माती, समुद्र पक्षाच्या आवर्तनं लपेटदार वेलांटीत, पोर्ट होल मधून ठिबकतायत आर्ष अरण्य वंशवृक्षाची आणि भिंती दूरवर रडतायत, त्यांचा अनाम आक्रोश डुसमळतोय जेरुसलेमच्या अनादी सनातन शाश्वत लाटांवर. जेरुसलेमच्या अनादी सनातन शाश्वत लाटांवर. जेरुसलेम माझं प्रागैतिहासिक जेरुसलेम, माझं माझं पण कुठल्या माझं, पण कुठल्या माझं. मी एक वॉन्डरिंग ज्यू, पावलांना ठसे नसलेला. मी एक अल्बेत्रॉस, पंखातील वारं मातीत पुरू पाहणारा. सवड काढून माझ्या कोकणातल्या घरी जात जा, सवड काढून माझ्या कोकणातल्या घरी जात चला, तिथल्या झोपाळ्यावर बसा, त्याची करकर ऐकली की माझ्या जेरुसलेमला काही अर्थ येईल. तर माझ्या जेरुसलेमला काही अर्थ येईल. माझ्या स्वप्नांवर नक्षत्र झुंबरतील. इथल्या ऑलिव्हजवर आंब्याचा मोहर दरवळू लागेल, इथल्या ऑलिव्हजवर आंब्याचा मोहर दरवळू लागेल.
सांप्रत मी इथल्या एका डेकवर इतिहासाच्या ओटीवरील कोनाड्यात तेलाचा दिवा लावी, तेलाचा दिवा लावी, दिव्या दिव्या रे दीपत्कार, घेरे आवडते तुझे चमत्कार, घेरे आवडते तुझे चमत्कार. मला वाटतं की दोन्ही संस्कृतींचं एक मिश्रण, दोन्ही संस्कृतींचा एक दुवा म्हणून असलेली ही कविता आहे. काय सांगायचं याबद्दल? म्हणजे मी म्हटलं ना की ऑलिव्हजवर आंब्याचा मोहर दरवळू लागेल असं म्हणतात. ऑलिव्हजवर, तिकडच्या ऑलिव्हजवर आंब्याचा मोहर दरवळू लागेल असं म्हणतात. आणि इकडच्या तुम्ही झोपळ्यावर बसा, तुम्हाला माझं जेरुसलेम मिळेल असंही म्हणतात. या दोन पंक्तींमधनच अंगावर शहारे येतात, शहारे यावेत अशी सगळी. आणि मला असं वाटतं की या पद्धतीनं सगळ्या जगाकडे बघणं ना ही फार विलक्षण गोष्ट आहे की वन्स यू आर इन सम अदर कंट्री, तुम्ही वेगळ्या देशामध्ये आहात आणि तुम्हाला तुमच्या देशात असल्यासारखं वाटतंय आणि तुम्ही तुमच्या देशात गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की मी जेरुसलेम मध्ये आहे. तर ही जी अशा पद्धतीचं एक वेगळं इंटरप्रिटेशन त्यांच्या मनामध्ये जे आहे ना, तेच खूप असं थोर आहे असं मला वाटतं. म्हणजे अशी कविता मी म्हटलं ना मराठीत कोणी लिहिलेली नाही. मी त्यांचं जेव्हा पॅन्ट घातलेला ढग नावाचा संग्रह वाचतो तर मला नेहमी वाटतं की किती सुंदर अनुवाद सरांनी केलेला आहे तो, की तुम्हाला असं वाटत नाही की आपण एखाद्या बाहेरच्या माणसाचं कविता वाचतो. तर जेव्हा या अशा पद्धतीच्या कविता किंवा अशा पद्धतीचं लेखन आणि अशा पद्धतीचं सगळं जे म्हणणं आहे ते आपण ऐकत राहिलो की आता बघा, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांनी हेनरी गिब्सनच्या ब्रानचं भाषांतर केलेलं आहे. जयकिवतीचं सॉफ्टक्लीजचं भाषांतर केलेलं आहे. नंतर युजीन ओनिलचं बादशाचं भाषांतर केलेलं आहे. परत युजीन ओनिलचं ज्याचे होते प्राक्तन शापित असं भाषांतर केलेलं आहे. हे सगळं पॉप्युलरनी प्रकाशित केलेलं आहे. तादव रुझिविचचं गोची नावाने एक नाटक त्यांनी केलेलं आहे. सॉफ्टक्लीजचं राजा इडिपस त्यांनी केलेलं आहे. आणि हेनरी झायकरचं 5 दिवस असे त्यांनी भाषांतर केलेले आहेत इंग्रजीची. तर मला त्यांचं जे पॅन्ट घातलेला ढग आहे, तो पॅन्ट घातलेला ढग जो इतका आवडलेला असेल, व्लादिमीर मायकोव्स्कीचं पुस्तक आहे ते. आणि मला असं वाटतं की थोड्याफार पद्धतीनं सदानंद रेगेंची शैली आणि मायकोव्स्कीची शैली ही खूप जवळची आहे. एकमेकांना असं भाऊ मानावे त्यांनी, अशा पद्धतीची त्यांची शैली आहे. आणि याच अनुवादाला पॅन्ट घातलेला ढग त्याला सोव्हिएत रशिया नेहरू पुरस्कार सुद्धा मिळालेला. नेहरू पुरस्कार मिळाला आणि त्यावेळी त्यांना रशियाला जायला मिळालं. आता अनेक रशियाला गेलेल्या लोकांचं कौतुक आपल्याकडे झालेलं आहे. अनेक लोकांना ते रशियाला गेले म्हणून कसे ग्रेट होते वगैरे असं. पण रेगनच्या बाबतीत असं काही कौतुक बिलतुक फार झालेलं नाही. किंवा ही गोष्ट आपल्याला सांगावी लागते की सर पण रशियाला गेले होते आणि सर नॉर्वेला गेले होते. म्हणजे अलीकडे आता मराठी भाषांतर करून इंग्रजीमध्ये पॉप्युलर होणारे जे सगळे कवी आहेत हे जातात फॉरेनला कविता वाचनासाठी. पण त्यावेळेला जाणं, पण त्यावेळेला जाणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आणखीन एक इम्प्रेशन मी सांगतो. माझं जे इम्प्रेशन आहे सरांबद्दलचं, मी पोद्दारमध्ये होतो, पोद्दार कॉलेजमध्ये होतो आणि बाजूलाच रुईया कॉलेज होतं. एकाच संस्थेचं 2 कॉलेजेस असल्यामुळे जवळजवळ होती. पण खूप योगायोगाने मी जेव्हा कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा प्रभुराम जोशी नावाचे जे सर होते ते माझे प्रिन्सिपल होते. प्रभुराम जोशी आणि सदानंद रेगे यांचा खूप घरोबा होता. त्याच्यामुळे रेगे जेव्हा गेले त्याच्यानंतर मला सरांनी सांगितलं की आपण सदानंद रेगे यांचा स्मृतिदिन साजरा करूया. आणि म्हणून मग मी एक 5 दिवस नावाचं जे नाटक आहे मग असे म्हटलं ते हेनरी झायकरचं, त्याचं मी भाषांतर त्यांनीच केलं होतं. तर ते आम्ही नाटक केलं रुईया कॉलेजमध्ये केलं. आणि त्याच्यानंतर मग रेगेंच्या कवितांवर कार्यक्रम काही वर्ष आम्ही केले सगळे. तर त्याच्यात मी देवापुढचा दिवा नावाचं त्यांचं एक फार अप्रतिम कवितेचं पुस्तक आहे, त्यातल्या काही कविता घेऊन नाटक केलं. पण सगळ्यात म्हणजे त्यावेळी मी अशा भरात होतो की मी त्याचं संगीत नाटक केलं. म्हणजे एक सांगीतिका म्हणतो ना, अशा सांगीतिका केली होती. आणि ती सांगीतिका रामदास भटकळ होते समोर, कसली नेरुरकर होते, आमचे विजय जोशी सर होते, बरीच मंडळी होती. त्यावेळी खूप जोरात आम्ही रेग्यांचा जन्मदिवस साजरा करला, स्मृतिदिन साजरा करायचो.
तर त्यावेळी मी त्यांची कविता गाऊन म्हणायचो. ती कविता नंतर अनेक वर्ष माझ्या तोंडात होती. ती कविता परत एकदा ऐकली की तुमच्या लक्षात येईल की काय रेग्यांची स्टाईल होती लिहायची. ती कविता अशी होती, मी मरणार नाही, मी मरणार नाही, मी थोडा वेळ थोडं बाहेर जाऊन येणार आहे, मरणार नाही, मी मरणार नाही, मी मरणार नाही, मी थोडा वेळ थोडं बाहेर जाऊन येणार आहे, मरणार नाही. आणि एखादा भेटलाच चिरंजीव कुणी, एखादा भेटलाच चिरंजीव कुणी, तिथेच काढीन म्हणतो तेलाच्या घाणी, तेलाच्या घाणी, तेलाच्या घाणी, मी मरणार नाही, मी मरणार नाही, मी थोडा वेळ थोडं बाहेर जाऊन येणार आहे, मरणार नाही, मरणार नाही, मरणार नाही. तर ही कविता त्यावेळी खूप माझ्या तोंडात बसली होती. आणि मरणावरचे त्यांचे जे अनेक कविता आहेत त्या इतक्या सुंदर कविता आहेत. म्हणजे मरणाविषयी सरांना काय आकर्षण होतं किंवा काय सतत त्यांना वाटत होतं मला माहित नाही, पण मरणाविषयी इतकं सुंदर चिंतन त्यांनी केलेलं आहे. त्यांची एक बनारस नावाची कविता आहे, त्याच्यात सुद्धा अशा पद्धतीचं चिंतन आहे. आणि ते चिंतन ऐकलं की आपल्या लक्षात येतं की रेगे हे काही नॉर्मल ट्रॅकवर अशा माणसाच्या असतात असं नाही. त्यांचं असं एक दिगंताच्या पार असं काहीतरी एक नातं असतं ना, पलीकडचं नातं. तशा पलीकडच्या नात्यामध्ये त्यांचा खूप असा काहीतरी आत्मा घुटमळत असावा अशा पद्धतीनं त्यांनी त्या सगळ्या कविता लिहिलेल्या आहेत. आणि इव्हन बनारसची एक कविता आहे, त्याच्यात थोडासा बापट सरांचा, वसंत बापट सरांचा उल्लेख आहे. त्यातला एकच तो तुकडा फक्त मी म्हणून दाखवतो, फार सुंदर आहे. म्हणजे बनारस अख्खी कविता म्हणावी अशी आहे, पण त्यात काही जे उल्लेख आहेत ते सरांचे म्हणजे आपल्या ओळखीचे असे उल्लेख आहेत की त्यातला एकच फक्त तुकडा आहे, बनारस. हे गंगामाई तुला मी पाहिलंय डोळे भरभरून, ऋषिकेशी आणि निसट्ट हरिद्वारी. बापट बरोबर होते, त्यांनी अंगात आल्यासारख्या 2 कविता करून तुला तरपिले आई. त्यांनी अंगात आल्यासारखं 2 कविता करून तुला तरपिले आई. मला मात्र तू फसवलंस, मला मात्र तू फसवलंस. हे गंगामाई, माझ्याकडे शब्दांची एक पुरसुंडी होती, तीच तू छिनावून घेतलीस, तीच तू छिनावून घेतलीस. धुक्याच्या प्रपाताखाली बसून तू त्या रात्री विवस्त्र अंघोळ करीत होतीस. ते चेटूक एकदा सांगायचंस, ते चेटूक एकदा सांगायचंय. मग खुशाल बागडेन मी जीभ हरवलं पाखरू बनून, मग खुशाल बागडेन मी जीभ हरवलं पाखरू बनून. तोवर तरी देना गंगामाई माझ्या त्या शाळुंक्या, तोवर देना गंगामाई माझ्या त्या शाळुंक्या. अशी एक कविता याच्यामध्ये. बऱ्याच 25 कविता आहेत बनारसवर, त्यातली ही एक कविता. इतकं तुमच्या लक्षात येईल की प्रवास त्यांचा करतो, म्हणजे गंगामाईच्या बाजूला ते आहेत, ऋषिकेशला आहेत, हरिद्वारला गेलेत, हे सगळं तुम्हाला जाणवतं. आणि त्यावेळी रेगे सर कुठल्या एका मोडमध्ये होते ते सुद्धा तुम्हाला कळतं. म्हणजे असं एक विलक्षण, हे सगळं प्रवास वर्णनच आहे खरं तर, पण हे इतकं असं आत्म्याला आपण शिवून म्हणतो ना, आत्म्याला मिळत मिळत असं केलेलं असं कविता म्हणजे रेग्यांची कविता आहे. ही कुठेही ते असं आजूबाजूला बाकीच्या सगळ्याच्या क्षेत्र विश्वामध्ये भटकत नाहीत. त्यांचा जो एक नेम धरलेला असतो ना मनामध्ये, जसं आपल्याला स्वप्नामध्ये आपल्याला हवं तेच दिसतं, तसं रेग्यांना कविता लिहायला लागले की त्यांना हवं तेच सगळं दिसायचं आणि ते लिहायचे. त्याच्यामुळे मला यावरनं माझ्या वाचनात त्यांच्या पुस्तकातला एक थोडासा पॅरेग्राफ असा होता की त्यांनी लिहिलेलं की अनेकांना प्रश्न पडतो वाचकांना की साहित्यिकाचं जग हे वेगळं असतं का, किंवा वाचकांना येणारे अनुभव आणि सामान्य माणसांना येणारे अनुभव यापेक्षा साहित्यिकांना येणारे अनुभव वेगळे असतात का, म्हणून ते त्यांच्या लेखनात आपल्याला जाणवतात. तर रेगे असं म्हणायचे की ते तसं काहीच नसतं, अनुभव आम्हालाही सामान्य माणसासारखेच येतात, कारण आम्हीही सामान्य माणसंच आहोत, फक्त आमच्याकडे शब्दांची पुरचुंडी असते आणि त्यामुळे त्या शब्दांच्या प्रवाहातनं आम्ही त्या अनुभवांना पुन्हा एकदा तुमच्या समोर दाखवतो. ही कविता ऐकवल्यानंतर मला पटकन ते आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं.
मला त्यांची आता माझ्याकडे स्वप्न नावाचं एक त्यांची कथा आहे. त्या स्वप्नामध्ये त्यांनी कधी नाही ते कोकणाचं वर्णन केलेलं आहे. आता तर आपल्याला हे माहिती आहे की राजापूरचा त्यांचा जन्म आहे आणि राजापूरवरून ते मुंबईला आले होते. वडील लहानपणीच गेल्यावर त्यांच्यावर जबाबदारी होती. मग मुंबईत आल्यावर त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तिकडे गेल्यावर त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्याला शिकायचं तर आहे, आपल्याकडे अशी प्रतिभा आहे, चित्र काढता येतात आपल्याला, पण आपल्याकडे त्याचं जे सामान घ्यायला पैसे लागतात ते पैसे नाहीत आपल्याकडे. आपण कुठे एवढं मोठं पॅलेट घेणार, कुठे ब्रश घेणार, कुठे रंग घेणार, आपण कशी फी भरणार. त्याच्यामुळे त्यांनी सोडलं. त्यांनी काय काय विकत घेतलं होतं, त्यांनी ते सोडून दिलं आणि ते दुसऱ्या ठिकाणी नोकरीला लागले जिथे पैसे मिळतील असे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पूर्ण जबाबदारी घरातली असल्यामुळे त्यांनी त्यांना आवश्यक असलेली अशी किंवा करू शकले असते अशी सगळी क्षेत्र सोडली आणि वेगळ्याच कामाला लागले. म्हणजे कोणाला साईन बोर्ड लिहून दे, कोणाला काहीतरी रंगरंगोटी करून घे, अशा पद्धतीची कामं केली काही पैशासाठी. त्यावेळेला काही वर्तमानपत्रांमध्ये त्यांची चित्र यायची सुद्धा. व्यंगचित्र आली म्हणजे ते असंच काम. म्हणजे आता परत एकदा त्यावेळी व्यंगचित्रांचं विश्व एवढं काही मोठं नव्हतं, अगदी जुजबी पैसे मिळत असतील, पण ते त्यांनी केलं, पैशासाठी केलं. तर मला त्यांच्या सगळ्या प्रतिभेविषयी नेहमी असं कौतुक असं वाटतं की एकाच वेळी माणूस इतक्या उत्तम कविता लिहितो, इतक्या उत्तम कथा लिहितो किंवा इतकी उत्तम चित्र काढतो. मी असं ऐकलं की रेगे सरांना संगीताचं पण खूप सुंदर ज्ञान होतं, खूप आपलं ज्ञान होतं आणि त्याच्यामुळे संगीताविषयी लिहिताना सुद्धा ते इतकं बारीकीने लिहायचे की मी तुम्हाला नंतर केसरबाईंची कविता म्हणून दाखवेन. त्यांनी केसरबाई केरकरांवर कविता लिहिली. म्हणजे एखाद्या गाण्याऱ्या माणसावर कविता लिहिल्यावर त्या गाणाऱ्या माणसाने सुद्धा थपकून जावं की काय लिहिलंय आपल्याबद्दल यांनी, असं वाटावं अशी त्यांची ती कविता आहे. पण त्याच्या अगोदर कोकणाचं जे वर्णन आहे, सकाळी गेल्यावर त्यांनी कोकणात पोचले जैतापूरच्या किनाऱ्यावर आणि त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन म्हणजे असं अंगावर परत एकदा शहारा यावा असं आहे. असं लिहिलंय, थोडा वेळ मी पूर्णपणे जागा होतो, डोळे मिटलेले असले तरी मी अजून जागृतीच्याच हिरव्या कुरणावर पौडलेला होतो. जागृतीच्याच हिरव्या कुरणावर पौडलेला होतो. हळूहळू हळूहळू आकाशातील चांदणं पायाने खाली उतरलं आणि त्यानं स्वप्नांचा शेला माझ्या अंगावर टाकला आणि त्यांनी स्वप्नांचा शेला माझ्या अंगावर टाकला. अर्धवट जागृतीच्या पडावात बसून मी आता स्वप्न समुद्रावर हिंदोळत होतो. क्षणात चंद्र हाती आल्यासारखा वाटे, क्षणात चंद्र हाती आल्यासारखा वाटे, तर क्षणात समुद्र तळाच्या मखमली वाळूवर विवस्त्र बसलेली मत्स्यगंधा जणू डोळ्यावरून मोराचं पीस फिरवीत आहे असा काहीसा भास व्हायचा. लांब कुठल्या तरी किनाऱ्यावर अंधुक रेषा दिसत होती आणि तिच्या काळ्याशार पडद्या आडून एकाच दुसरा दिवा नक्षत्रासारखा लुकलुकत होता. पडावाचा थोडा गार मोकळा वारा अंगाला लागल्यामुळे किंचित हुशारी आल्यासारखं वाटू लागलं. समुद्राच्या पाण्यावर चांदण्याची साय सांडली होती, समुद्राच्या पाण्यावर चांदण्याची साय सांडली होती आणि 5-6 मोठमोठे पडाव तिच्यावर हिलकावे घेत होते. आणि एकाएकी हे चांदणं वितळल्यासारखं झालं. मग एकाएकी हे चांदणं वितळल्यासारखं झालं. आपल्या काळेपणाने अमावस्याला लाजवील असा गंधाट काळोख असं म्हणतात पसरला. त्या अंधारात एक कौलारू घर मला दिसू लागलं. त्या घरातली एक छोटीशी खोली माझ्या नजरेसमोर आली. ती खिडकीजवळचं ते छोटं टेबल, त्यावर ठेवलेलं काचेचं फ्लॉवर पॉट, भिंतीवरच्या त्या तस्विरी, डावीकडच्या कोपऱ्यातील तो पलंग, खुंटीवर अस्ताव्यस्त टाकलेले कपडे, पलंगावर कोणीतरी गाढ झोपलं होतं, मधून मधून कूस बदलत होतं. आता तुमच्या लक्षात येईल की काय विलक्षण लिहिण्याची हातोटी या माणसाकडे होती की एकाच वेळी इतकं सुंदर स्वप्नमय असं वर्णन करायचे आणि मग नंतर वास्तवात शिरल्यावर कुठल्या तरी कोकणातल्या गावाचं वर्णन आपण वाचतोय घरातलं, असं वर्णन त्यांचं असायचं. तर ही जी हातोटी होती की सर म्हणायचे ते बरोबर होतं की तुम्हाला जे माहीत असतं, अनुभवतो तेच तुम्ही लिहिता, पण स्पेसिफिकेशन किती या सगळ्या लिखाणामध्ये की एकही डिटेल असा सुटत नाही. म्हणजे मला नेहमी आम्ही चित्रपट करणारी जी मंडळी असतो ना
या स्पेसिफिकेशनच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर असतो की किती व्यवस्थित तो सगळा सीन सांगितलेला आहे लेखकाने, त्यावर सगळा चित्रपट असतो ना. तर सरांच्या बाबतीत असं असायचं की जणू एखादा स्क्रीन प्ले लिहावा तशा पद्धतीनं त्यांचं सगळं वर्णन असायचं. आणि हे वर्णन असं यामुळेच कदाचित असेल की कोकणात त्यांचा खूप जीव अडकला होता. एका बाजूला मुंबईमध्ये होते ते खरे, पण सतत त्यांना जैतापूरची, राजापूरची आठवण यायची. आणि म्हणूनच कदाचित अशा पद्धतीच्या लिखाण त्यांनी केलेलं आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे धनश्री, तुला काही विचारायचं. मी त्यांची केसरबाई केरकर नावाची कविता आहे ती म्हणून दाखवतो. म्हणजे मला सारखं वाटतं की रेग्यांवर फार बोलूच नाही, रेग्यांचं सतत वाचत राहावं. काय मला आता प्रश्न विचारण्याच्या ऐवजी फक्त ऐकत राहावं असं वाटतंय सर, कारण इतकं भलं मोठं लिखाण जेव्हा आपल्या समोर, तेव्हा आपण या जगातला किती छोटा अंश आहोत याची जाणीव प्रत्येकाला होते. कारण त्यांनी कितीतरी गोष्टी डोळ्यांनी पाहिलेल्या नसतील, पण त्यांच्या लेखनाने आणि त्यांच्या हातांनी पाहिलेल्या असतील, लिहिताना त्यांना जाणवलेल्या असतील. विश्व आपल्या मला सर रेग्यांच्या बाबतीत असं एक थोडंसं बोल्ड स्टेटमेंट करावं असं वाटतं. आता या क्षणी सगळे लिहिणारी जी मंडळी आहेत, म्हणजे त्यात मी पण आहे, तर या सगळ्यांनी ना रेगे वाचायला पाहिजे. म्हणजे आपली कविता किती पुढे गेलेली आहे, किती खोल गेलेली आहे, किती व्यापक झालेली आहे हे अलीकडच्या कवींना कळेल. म्हणजे आता अलीकडे असं एक श्वेतर विश्वाचं वर्णन केलं, वर्णनात्मक कविता खूप झाली, निवेदनाची कविता खूप झाली असं मला वाटतं. म्हणजे मी आता अलीकडेच्या सगळ्या कवींच्या कविता वाचतो, तर रेगे जसं दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओळीमध्ये चमत्कार दाखवतात ना, असा चमत्कार दाखवण्याची ताकदच राहिली नाही अलीकडच्या कवींना असं मला वाटतं. म्हणून त्यांनी हे सगळं वाचायला पाहिजे. खूपदा तुम्हाला प्रतिभा नावाची गोष्ट जी अशी ढुशा मारत असते ना, तशी ढुशा मारत असताना तुम्ही जे लिहिता ना ते खरं कवित्व आहे असं मला वाटतं. तुम्हाला सुस्त, मग तुम्ही विचार करता, मग तुम्ही विचार करून कविता लिहायला बसता, मग तुम्ही आज काय ग्लोबलायझेशनवर लिहूया, आज काय मॉलवर लिहूया, आज काय स्त्री मुक्तीवर लिहूया, असं जे करतात ना, तर ते विचारांनी कविता लिहितात. इथे विचार तर आहेतच, पण विचारांपेक्षा प्रतिभा नावाची गोष्ट तुम्हाला सुचते आणि तुमच्या मनामध्ये जी अशी काही विलक्षण पारापाराच्या मधली जी भूमी आहे, धुसर भूमी, ती सगळी भूमी तुम्हाला त्याच्यात दिसते. आता केसरबाईंचं गाणं समजा आपण ऐकलं, आपण भीमसेन जोशींचं गाणं ऐकलं, आपल्याला जे वाटतं ना ग्रेट गाणं आहे असं समजा गाणं तुम्ही ऐकलं, तर तुमची काय रिएक्शन होईल? रेग्यांची रिएक्शन काय होते बघा केसरबाई केरकरांचं गाणं ऐकल्यावर. पहिलाच तुकडा असा आहे, म्हणजे त्यांनी लिहिताना केसरबाई एका बहिऱ्याचा मुका रियाज असं लिहिलंय. हा कवितेला टायटल असं, एका बहिऱ्याचा मुका रियाज. क्या बात आहे. संपलं, सुरानी काट टाकली. पहिलाच तुकडा आहे. संपलं, सुरानी काट टाकली. ते औद्धत्य नव्हतं, ते काही होतं, ते होतं षडजाचं षडजपण. ते काही औद्धत्य नव्हतं, जे होतं ते होतं षडजाचं षडजपण. फळा काढून ती उभी राही, तेव्हा पुंगीची ही होई जळून लाई लाई. फणा काढून ती जेव्हा उभी राही, तेव्हा पुंगीची ही होई जळून लाई लाई. तो यमन देवश्री तेजाळ, समाधानी सीमाची जळती आयाळ. म्हणजे सुरांना अशा पद्धतीचं रूपक किंवा त्याचं असं उपमा देणार की तो यमन देवस्वी तेजाळ, समाधानी सीमाची जळती आयाळ. ऑर्फियस, मी त्यांना मध्येच ऑर्फियस आठवतो. ऑर्फियस सांभाळ रे बाळा, मागे वळून पाहिलंस तर गर्भान सुरांचा जळून जाईल गाभा. गर्भार सुरांचा जळून जाईल गाभा. ओंकार पचवलेली ती मूर्तमंत आदिमाया, गोरजाच्या उतरत्या उन्हात सळसळती अनाम छाया. नुसती तिची चाहूल लागतात तंबोऱ्याच्या मनात कुठे शहाऱ्यांचं काऊ. तंबोऱ्याच्या मनात उठे शहाऱ्यांचं काऊत. कानड्यानं दरबारात कसं यावं, तिच्या दरबारी कानड्यासारखं. कानड्यानं दरबारात कसं यावं, तिच्या दरबारी कानड्यासारखं. रत्न खचित शमशीर परजीत. मी असा बहिरा, पण तुमच्या गाण्याच्या देखणेपणानं दिलेलं
आंधळ पण अळवणार. काय ओळी लिहितात सर, क्या बात आहे. हा, मी असा बहिरा पण तुमच्या गाण्याच्या देखणेपणानं दिलेलं आंधळे पण अळवणारा. आता बैठक कराल तेव्हा कुणाला हकलू नका. सरबाई, आता बैठक कराल तेव्हा कुणाला हकलू नका. तुमच्या ख्यालाला सरशांती लाभो. तुमच्या ख्यालाला सरशांती लाभो. तुमच्या लक्षात येतं की हे गाणं ऐकत होते की कुठल्या अशा वेगळ्याच बेटावर गेले होते. व्हॉट सॉर्ट ऑफ इन्क्लिनेशन किंवा कशा पद्धतीची ही अनुभूती या माणसाची आहे की तुम्हाला लक्षात येतं. आपण पण गाणं ऐकतो, आपण वा म्हणतो गाण्याला, पण मला असं वाटतं की आपलं गाणं आणि आपलं ऐकणं याच्या खूप पुढे जाऊन हे सगळे रेगेसर गाणं ऐकायचे. मी तुला सांगतो ना वनश्री की कवी असणं, आपण एखाद्या कवी असणं गायिकेला ही जबाबदारी आपण म्हणतो ना, कवी असणं ही जबाबदारी आहे. हो हो, बोला ना सर. कवी म्हणून जबाबदारी जेव्हा म्हणतो ना असते, उदासीनता या हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला. हृदयाच्या अंतर्हृदयामध्ये जे होतं ना त्याची कविता होते. हृदयामध्ये काय होतं त्याची कविता नाही होत. हृदयामध्ये तुम्हाला काहीतरी असा त्रास होतो, हृदयामध्ये काय शहारे येतात आणि अमुक तमुक, हा एक कवितेचे विषय नाहीत. हृदयाच्या आत एक अंतर्हृदय असतं ना, त्याच्यामध्ये जेव्हा गडबड होते, हालचाल होते, तेव्हा तुम्हाला कविता लिहिता येते. ते अंतर्हृदय फक्त कवी मनच ओळखू शकतं असं मला वाटतं की आमची झेप जी आहे ती फक्त हृदयापर्यंत जाते. म्हणजे केसरबाई जेव्हा रेग्यांच्या लेखनातनं आम्ही आता ऐकल्यानंतर साक्षात आम्ही तर आमच्या पिढीने त्यांना बघितलेलं नाही, पण तरी सुद्धा एखादी दुर्गा एखाद्या अशा दरबारामध्ये अवतरावी आणि संगीताच्या दरबारात यावी प्रत्यक्ष, अशा त्या केसरबाई जाणवल्या त्यांच्या लेखनात नरेग्यांच्या. काय अप्रतिम, म्हणजे अप्रतिम. रागांचाही असा रत्नजडीत खजिना असू शकतो. ही ओढच, ही प्रतिभाच आपल्याकडे नसते. म्हणजे मला पहिल्यांदा सूर म्हणजे अशी सिंहाची जळती आयाळ आहे असं लक्षात येणं म्हणजे काय ग्रेट आहे. सुरांना बघताना अशी ही लखलखती सिंहाची जळती आयाळ आहे असं म्हणणं म्हणजे काय 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 वाटत असेल सरांना. जेवढं त्यांनी आत्मीयतेने केसरबाईंबद्दल लिहिलं म्हणा किंवा गडकऱ्यांबद्दल लिहिलं, केशवसुतांबद्दल त्यांनी तेवढ्याच आत्मीयतेने लिहिलं, तेवढंच त्यांनी सॉक्रेटिस बद्दल सुद्धा त्याच आत्मीयतेने लिहिलं. बरोबर. म्हणजे मी तुला सांगतो की आपण आता 1 तास या विषयावर बोलतोय, पण 1 तास फार अपुरा आहे सरांसाठी. कारण सरांचं एकच काहीतरी वाचायला घेतलं, म्हणजे नुसती बनारस कविता वाचायला घेतली ना तरी मी असा थरारून जातो सगळ्या त्या बनारसच्या किनाऱ्यावर जाऊन. किंवा कोकणातली जेरुसलेम कविता म्हटली की एकदम असा मला ब्रांकुशीचा पक्षी म्हणावा अशी विनंती होते. पण त्याच्या अगोदर आता ह्या सगळ्या ज्याला आपण काय म्हणतो गद्यप्राय कविता झाल्या, तर एक खूप सुंदर त्यांची श्रावणाची जी कविता आहे ती श्रावणाची कविता मी म्हणतो काय सुंदर अप्रतिम. म्हणजे मला ओरिजिनल जे कोकणातले रेगे आहेत ते रेगे किती सुंदर पद्धतीने विचार करायचे त्याचा मला नेहमी विचार येतो. आणि त्यांचा शेवटचा तो श्रावणाच्या शेवटच्या ओळी मात्र हेलावून टाकतात. ती कविता ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच जाणवेल. मी तुला सांगतो की मी पावसाच्या कवितांचे खूप कार्यक्रम करतो. आणि आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक चिन्ह प्यावा वर्षा ऋतू तरी असं मर्ढेकरांच्या कवितेने आपण सुरुवात करतो पावसाच्या कवितांची. आणि मग श्रावणात घननळा बरसला रिमझिम रेशीम दारा असं आपण इथपर्यंत येतो. नको नको रे पावसा पाऊस कधीचा पडतो ही ग्रेसची कविता वगैरे हे सगळं म्हणतो. जेव्हा रेग्यांच्या कवितेकडे येतो ते आपण थबकतो एकदा. कारण रेगे साध्या साध्या कविता लिहिताना एकदम अशा काहीतरी झेप घेतात अंतराळात की आपण असा अवाक होऊनच बघत राहतो. एक कविता आहे त्यांची श्रावण नावाची, काय सुंदर लिहिलंय. म्हणजे मी ही कविता वाचताना अगदी ते कोकणामध्ये निघून जातो. त्याने असं लिहिलंय की आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन. आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन ऊन पावसाचे पक्षी आणि उंजळीमधून. ऊन पावसाचे पक्षी
आणि ओंजळी मधून निळे स्वप्न कुजबुजे हळू पाखरांच्या कानी, निळे स्वप्न कुजबुजे हळू पाखरांच्या कानी, ऊन कोवळे दाटले केशराच्या रानोरानी, ऊन कोवळे दाटले केशराच्या रानोरानी. आला श्रावण श्रावण ओल्या सोन पावलांनी, आला श्रावण श्रावण ओल्या सोन पावलांनी, दाही दिशा महिरल्या यौवनाच्या मंजिऱ्याने, दाही दिशा महिरल्या यौवनांच्या मंजिऱ्याने. आता ही तुम्हाला टिपिकल कविता वाटेल की अशा पद्धतीने एक टिपिकल फार सुंदर वर्णन, एका सुंदर भावविश्वात त्यांनी आपल्याला आता नेलेलं आहे. पण त्या भावविश्वात कधी वास्तविकतेकडे ते ओढणारे त्याची जाणीव आपल्याला होत नाही. नंतर ते एक पुढची लाईन लिहितात ना, तेव्हा आपण एकदम थबकलो. त्यांनी काय लिहिलंय पुढे की आता मेल्या मरणाला जिती पालवी फुटेल, आता मेल्या मरणाला जिती पालवी फुटेल, गोठलेल्या आसवाना पंख नवीन येतील, गोठलेल्या आसवाना पंख नवीन येतील, आता धरतील फेर कवडशांची डाळिंबे, आता धरतील फेर कवडशांची डाळिंबे, वर्षतील नभातुनी शाश्वताची निळी टिंबे, वर्षतील नभातुनी शाश्वताची निळी टिंबे. म्हणजे तुमचा हा पाऊस ना ते असं जमिनीवर ठेवतच नाही, ते एकदम अशा शाश्वत त्याच्या ह्याच्यात जातात. आणि आपल्याला शाश्वत काय अशाश्वत काय हे सगळं पाऊस बघताना ते आपल्याला आठवून देतात. मला असं वाटतं की ही मोठी मोठी गोष्ट आहे की तुम्हाला पावसाचा आनंद घ्यायचा आणि खूप छान छान वर्णन करायचं. इथे रेगे थांबत नाही. म्हणजे रेगे, वाय रेगे डिफरंट, वाय रेगे इज युनिक, ते तुमच्या लक्षात येतं की ते अशी साधी कविता लिहिताना सुद्धा इतकी अशी भरारी घेतात की तुम्ही एकदम थपकून जाता. म्हणजे मी ही कविता वाचताना नेहमी, बाकीच्या सगळ्या कवींच्या कविता खूप गोड कविता आहेत. म्हणजे आपण बालकवींची कविता म्हटली तर आपल्याला म्हटलं श्रावण मासी अर्चमानसी हिरवळ दाटे चोहीकडे वगैरे, हे चांगलं वाटतं. पण शाश्वताची नळी टिंबे वरतून कोसळतील असं जेव्हा सर म्हणतात तेव्हा आपल्या लक्षात येतं, बापरे, की यांनी वेगळ्याच पावसाला हात घातलेला आहे. त्यांची आणखीन एक जी कविता आहे ना, ज्याचा उल्लेख अनेक जण करतात, ब्रांकुजीचा पक्षी नावाची त्यांची एक कविता आहे. तर मला इतकंच फक्त सांगायचं आहे, मी सगळ्या कवींना नेहमी सांगत असतो, रेगे वाचा. कशासाठी वाचा? दुसऱ्या ओळीत माणूस काय पराक्रम करू शकतो ना, ते रेगे सरांकडून शिका. तुम्ही फार वेळ लावत नाही. म्हणजे कवितेची ओळ येण्यासाठी, कवित्व दिसण्यासाठी कवितेमध्ये खूप ओळी लिहिल्यात. 10वी ओळ, 12वी ओळ, 17व्या ओळीत थोडीशी कविता, मग परत 25व्या ओळीत थोडीशी कविता, असं नाही, दुसऱ्या ओळीतच कविता. ब्रांकुजीचा पक्षी नावाची कविता आहे, संग्रह आहे, त्याच्यामध्ये स्वागत नावाची कविता आहे. दुसरी ओळ म्हणजे मला ही कविता वाचताना सुद्धा मी असा थबकलो होतो. हुकुमशा गावात येणार आहे, नीट आहे का धनाश्री, की हुकुमशा गावात येणार आहे म्हणून ही मुलं खुडून आणली. बापरे, हुकुमशा गावात येणार आहे म्हणून ही फुलं खुडून आणलीत. कमानी, पताका, बँड, पोलीस, सूर्यालाही धरून आणलंय ओलीस. एक केसाळ हात ढगातून उपटतो, बेमालून ठेवून जातो. आपोआप एकेका हातात फुगे येतात, एकेकात बावटे फडफड करू लागतात. शिट्यांची कोलेकोई, पोटात वाफा, अल्ला अल्ला हुकुमशाचा लफेदार ताफा. हुकुमशाची नजर सहज माझ्याकडे वळते, पॅन्टीतल्या पॅन्टीत मला चिरकायला होते, पॅन्टीतल्या पॅन्टीत मला चिरकायला होते. स्वागत नावाची कविता आहे. कशा पद्धतीनं हुकुमशाचं स्वागत केलं जातं, हे काय काय प्रभावी, की कुठून तरी मी मुलं खुडून आणलीत, फुलांसारखी मुलं खुडून आणलीत. क्या बात आहे. म्हणजे हे जे असं टोकाचं सगळं फिलिंग जे आहे ना, एकाची टोकाची संकल्पना, ती रेगे सर काय सुंदर पद्धतीनं किंवा किती साध्या पद्धतीनं लिहितायत. म्हणजे आता एक कवितेनंतरची कविता आहे, कागदावर लिहावी, ती पण मला नेहमी असं वाटतं की ही कविता वाचावी. काय कविता म्हणजे काय लिहिता, परत ते फार लिहित नाहीत कवितेबद्दल, थोडंसंच लिहितात. त्यांनी असं लिहिलंय की कागदावर लिहावी, कागदावर, बा दुसऱ्या ओळीत मी म्हटलं ना मगाशी, दुसऱ्या ओळीत ते चमत्कार करतात. कागदावर लिहावी दरवळणारी कविता, कागदावर लिहावी दरवळणारी कविता, कागद जाळून मग करावी त्याची लवेदार राख.
कागद जाळून मग करावी त्याची लवेदार राख, त्या राखेनं घालावं चराचराला गोपीचंदन स्नान, त्या राखेनं घालावं चराचराला गोपीचंदन स्नान. साऱ्या प्रश्नांचं उत्तर अखेर एकत्रच असतं, साऱ्या प्रश्नांचं उत्तर अखेर एकत्रच असतं. राखेच्या राखेच्या आता, राखेच्या राखेच्या आता. याच धाटणीवरची त्यांची एक न्यायाधीशांच्या अंगणातची रांगोळी, म्हणजे न्यायाधीशांच्या अंगणातली रांगोळी हा विषय घेऊन कितीतरी विषय खुलवता येतात, मात्र रांगोळी ह्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं, ती एक कविता फार सुंदर आहे. बरोबर, मला ते आता मिळाली तर मी ती वाचेन. पण मी धनश्री तुला किंवा सगळ्या लोकांना हे सांगतो की तुम्हाला साधं काही सुचलं की कविता त्याची नाही होत. तुम्हाला असं हे वेगळं विलक्षण ऍब्सर्ड पण असेल, पण ऍब्सर्ड असलं तरी तुमच्या जगण्याशी संबंध आहेच त्याचा. म्हणजे खूप लोकांना सर ऍब्सर्ड लिहायचे असं म्हणायचं, अमूर्त कविता लिहायचे किंवा ज्याला वेड्या कविता म्हणतो आपण, की काही थांगत लागत नाही अशा पद्धतीच्या कविता. पण तुम्ही ह्या सगळ्या वेड्यापणाच्या वेड्या कवितांच्या आत शिरलात की तुम्हाला कळायचं एक स्वच्छ नितळ असा निर्मळ माणूस आहे जो या सगळ्या जगाकडे इतक्या नितळपणे शिवाय बघतो आहे, म्हणूनच तो असं लिहू शकतो. एरवी कोणाला हे जमणार नाही असं लिहायला. तुम्ही अत्यंत नितळ असल्याशिवाय, तुम्ही अत्यंत निर्मळ असल्याशिवाय तुम्ही अशा पद्धतीच्या कविता लिहू शकत नाही. म्हणजे किती पद्धतीनं सगळ्या जगाकडे बघणं आहे त्यांचं बघा. अनेक लोकांना कविता जेव्हा सुचते किंवा कविता जेव्हा आपल्याला येते असं वाटतं तेव्हा त्यांना जे दिसत असतं ते एक आपल्या ओळखीचं असं दिसत असतं. सरांना जे दिसतं ना ते जरा थोडंसं वेगळं असं दिसतं. आता हे सगळं सांगायला मोठा समीक्षक करता पाहिजे की हे कसं काय दिसतं वगैरे. थोडासा प्रयत्न डॉक्टर मसू पाटील यांनी केलेला आहे. त्यांच्या सदानंद रेगे यांचं काव्यविश्व नावाचं पुस्तक आहे. त्यांनी त्यांच्या अधिबंधांच्या स्टाईलमधून किंवा त्या एका फिलॉसॉफीमधून, तत्वज्ञानामधून अधिबंधात्मक समीक्षा ते करायचे. तर त्याच्यात त्यांनी असं मानलेलं आहे की कवितेच्या पोटाशी हा माणूस बसलेला आहे आणि कवितेच्या पोटाशी बसलेला हा माणूस आपल्या बोटानी तिच्या चरणावरचा स्पर्श करतोय, तिच्या चरणावर रेघोट्या ओढतो आहे, अशा पद्धतीची कल्पना आहे. शंकरवैद्य सरांनी सुद्धा असंच लिहिलं आहे की रेगे याला कवितेनं पोटाशी धरलं होतं. म्हणजे आपण काय म्हणतो मी कवितेला धरलं, मी कवितेला जवळ गेलो, तसं नाही. कवितेनं सदानंद रेगे यांना पोटाशी धरलं होतं. अशा पद्धतीची कल्पना रेगे यांच्या मनामध्ये होती. ती का होती त्याचं कारण हे होतं, तर त्याने असं लिहिलंय. 17 टेंबे नावाची कविता आहे. धनश्री तुझ्या मनात काही प्रश्न असला तर मला विचार, कारण मी कवितेवर कविता वाचत चाललोय. नाही सर, ऐकवा ना, खूप छान. कारण खूप वेगळे विचार आम्हाला मिळत आहेत या कवितांमधनं. जसं नेहमीच ते म्हणायचे की कविता किंवा कोणतंही लेखन हा फक्त आस्वादक भूमिका घेऊन येत नसतो, तर तो तुमच्या अंतरंगाचा एक अविभाज्य भाग असतो आणि म्हणून ते लेखन तुमच्या मनापर्यंत नाही तर बुद्धीपर्यंत सुद्धा पोचलं जाणं हे साहित्यिकाचं प्रमुख काम आहे. त्यामुळे धनश्री, तुला थांबवतोय आणि बरं का म्हात्रे सर, काही प्रश्न श्रोत्यांच्याकडनं येत आहेत आणि काही फरमाईशी पण असतात. आता तुम्ही त्यांच्या एकूण कविता विश्वाबद्दल बोलत असताना जगाच्या बद्दलच्या ज्या रेग्यांच्या भावना होत्या त्या त्यांनी त्यांच्या कवितेतून मांडल्या असं आपण म्हणतोय. विजय तापस यांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय. ते म्हणतात की अरुण, रेग्यांच्या कवितेमध्ये जे जागतिक संस्कृती संदर्भ येतात त्याचं विश्लेषण कसं करशील, असा एक प्रश्न आहे तुम्हाला. नाही, एक तर मला अगदी साधी गोष्ट अशी वाटते की ज्या पद्धतीनं रेगे सगळ्या बाहेरच्या देशामध्ये वावरले ना, तर कुठेही त्यांच्या मनामध्ये आपण भारतीय आहोत त्याच्यामुळे आपण भारतीय म्हणजे वेगळे आहोत आणि ही फॉरेनची मंडळी ही वेगळी आहेत, ती ख्रिश्चन धर्मीय आहेत म्हणून धर्मापासून वेगळी आहेत, असं वगैरे कधीच मनात आलेलं नाही. इतक्या साधेपणी सगळ्या घरांमध्ये, सगळ्या गावांमध्ये, सगळ्या लोकांमध्ये फिरलेले आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या मित्राचा एक प्रसंग सांगितलेला आहे की तिकडे मी गेलो आणि मला आश्चर्य वाटलं की मला ते ओळखत होते माझ्या कवितेमुळे आणि त्यांनी माझं असं हात पसरून माझं स्वागत केलं आणि मी एकदम त्यांचा झालो. म्हणजे त्यांच्या आणि माझ्यामध्ये भाषेचं एक बंधन होतं,
किंवा धर्माचं बंधन होतं, ते ख्रिश्चन, मी हिंदू, असं काय उरलंच नाही. आणि त्याच्यामुळे मला नेहमी सतत असं वाटत आलेलं आहे की जी मोठी कवी मंडळी जी आहे सगळी, ज्यांनी इंग्रजी खूप वाचन केलेलं आहे, त्या इंग्रजी वाचन करणाऱ्या माणसांना नॅचरली या दोन्ही गोष्टी आहेत ना त्यांची सांगड घालावीशी वाटते. आणि त्याच्यामुळे तुम्ही जेरुसलेमला गेलात की तुम्ही अत्यंतिक अशा ह्याचे जीव होता, तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात किंवा अमेरिकेत फिरलात तर तुम्ही टोकाचे ख्रिश्चन होता, तुम्ही नेपाळमध्ये गेलात किंवा ब्रह्मदेशात गेलात किंवा तिबेटमध्ये गेलात तर तुम्ही टोकाचे बौद्ध होता, बुद्ध होता. तर अशा पद्धतीची एक फिलिंग आहे ना की ह्या सगळ्या धर्माच्या वगैरे पलीकडे, पंथाच्या पलीकडे अशा पद्धतीची त्यांची ती फिलिंग आहे. आणि मला कदाचित एक एक कॉमन त्यातला भाग असा वाटतो की मरणाबद्दलचं आकर्षण, की मरणाबद्दलचं चिंतन हे तुम्हाला असं सगळ्या जगातल्या तत्वज्ञानापर्यंत घेऊन जातं. शेवटी तत्वज्ञान नावाची जी गोष्ट आहे ती काय आहे, ती तुमचं जन्म आणि मरण यांचं निरूपण करत असते. की जन्म ही गोष्ट किंवा जगणं ही गोष्ट म्हणजे जन्म आणि मृत्यू यामधला जर का प्रवास आहे तर सगळ्या धर्मातलं तत्वज्ञान आहे ह्या दोन गोष्टींमधल्या गोष्टी म्हणजे संदर्भ किंवा तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतं. तुम्ही जेव्हा मरणाविषयी चिंतन करायला लागता तेव्हा नॅचरली तुम्हाला सगळ्याच ह्या गोष्टी आहेत ना त्या जवळच्या आपल्या वाटायला लागतात. म्हणजे जितक्या सहजपणे ऑर्फियसचा विषय रेगेनच्या मनात येतो तो बघून आपल्याला असंच वाटतं, किंवा जेरुसलेमचा विषय मनात येतो, नॉर्वेचा विषय मनात येतो, तेव्हा मला असं वाटतं की रेगे वॉज सो इंडिफरंट या बाबतीत की त्यांना कधीही इंग्रजी भाषा म्हणजे वेगळी, ग्रीक भाषा म्हणजे वेगळी किंवा इतर भारतीय भाषा म्हणजे वेगळ्या असं कधी त्यांना वाटलं नसेल. किंबहुना मला असं वाटतं की कदाचित कोकणात राहिले असल्यामुळे असेल, पण कोकणामधलं सगळं जे वातावरण आहे समुद्र किनाऱ्याचं हे वातावरण जगभर आहे. म्हणजे जगभरातले सगळे जे आपले देश आहेत, पुढारलेले देश आहेत, हे सगळे समुद्राकाठचे देश आहेत. आणि त्याच्यामुळे एका अर्थानं जी सगळी भूमी आहे किंवा जगण्याची पद्धती आहे ही सगळी कोकणासारखीच आहे किंवा किंबहुना भारतीय पद्धतच आहे. भाषा वेगळी असली, काही संदर्भ वेगळे असले, काही रीतीभाती वेगळ्या असल्या तरी शेवटी माणूस ज्या एका पद्धतीनं आयुष्याला भेटतो हे सगळ्या ठिकाणी सारखंच आहे. त्याच्यामुळे रेगे हे सतत मला असं वाटतं की आपली भाषा, आपलं सगळं कल्चर, आपली संस्कृती आणि दुसरा पाय त्यांच्या संस्कृतीमध्ये, त्यांच्या भाषेत, त्यांच्या धर्मामध्ये हे इतक्या सहज असं लिहिल्या जायचे. परत एकदा साहित्य नावाची गोष्ट हीच त्यांच्या मते आधार अशी होती. म्हणजे जे फळकूट त्यांना लाभलं होतं, पटकन कुठेही जायचं, ते साहित्य नावाचंच होतं. त्याच्यामुळे ते पटकन त्या फळकुटावर बसायचे आणि दुसऱ्या समुद्रामध्ये जायचे. म्हणजे अरबी समुद्रातून ताबडतोब तांबड्या समुद्रामध्ये किंवा पॅसिफिकमध्ये जायचे. तर ही जी म्हणजे परत एकदा आपण म्हणतो ना एक अधांतरी माणूस असतो ना, अधांतरी, तो आकाशात जर का असला ना तर आकाशामध्ये तुम्ही गेल्यावर लक्षात येतं की तुम्ही कधी भारतावर असता, कधी एका दुसऱ्या देशावर असता, कधी परक्या देशावर असता आणि सगळीकडचं आकाश तर सारखंच असतं. त्याच्यामुळे आकाशात वावरणारा एखादा पक्षी जो असतो ना तसं आमच्या रेगे सरांचं सगळं कवितिक मन होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी सगळ्याच बाहेरच्या साहित्याचा सुद्धा आपलंच साहित्य आहे असं मानून त्यांनी त्याचा स्वीकार केला असावा किंवा आपलंसं केलं असावं. त्यांच्या मनामध्ये ते बाहेरचे आहेत, फॉरेनचे आहेत वगैरे असं कधी आलेलं नाही. म्हणजे तो मी म्हटलं ना की नॉर्वेमधला त्यांचा एक घरातला प्रसंग आहे, तो बघून मला असं वाटलं की आपल्याच कुठल्या तरी घरामध्ये ते इतक्या छान वावरतायत, सगळ्यांबरोबर हस्तांदोलन करतायत, बोलतायत, चहा घेतायत, असं ते तिकडच्या घरामध्ये वावरत होते. म्हणजे हे फार तो बाहेरची लोक बघितली, बाहेरची भाषा, तसं रेग्यांचं नव्हतं. एकतर असं असेल कदाचित की ज्याला काहीच स्वतःच्या पाशी काही नाही असा एखादा माणूस असतो, कलंदर, कफल्लक माणूस, ज्याला उर्दूमध्ये मायूस किंवा मुफलिस म्हणतो. मुफलिस, एक मुफलिसाची जिंदगी असते ना, कलंदराची जिंदगी, ज्याच्याकडे काहीच नाही. त्या अशा माणसाला ना सगळं जग आपलंच वाटायला लागतं की तुम्हाला परका असं काही राहतच नाही. म्हणजे मी हे अनुभवलेलं आहे की तुम्ही
मुंबईत जेव्हा फिरता, म्हणजे मुंबई हे फार उत्तम उदाहरण आहे जगाशी संपर्क करायचा असला तर. तुम्ही मुंबईत गेलात ना की मुंबईत तुम्ही डोंगरी नावाच्या भागामध्ये किंवा लालबाग परळच्या भागामध्ये सगळे कोकणातले लोक आहेत म्हणून त्याच्यात असं मिसळून वागता. जरा पुढे गेलं की तुम्हाला सात रस्ता लागतो, तिकडे एक वेगळी वस्ती काहीतरी असते, त्याच्यातही तुम्ही फार मिसळून जाता. जरा पुढे गेलं की अलेक्झांड्रा टॉकीज लागते, तिकडे ते परित्यक्तांचं जगणं असतं आणि तुमच्या लक्षात येतं काय बापरे एकाच मुंबईत ही पण माणसं जगतायत त्यांच्या पद्धतीनं. जरा पुढे त्यातून बाहेर पडलं की तुम्हाला एकदम हजेरी लागतं आणि तुम्हाला एकदम असं उच्चभ्रू सगळं जग आणि ज्यामध्ये आपण कधीच पाऊल ठेवू शकणार नाही असं काहीतरी एक वेगळं जग तुम्हाला दिसायला लागतं. तिथून जरा पुढे खाली उतरलात की भेंडी बाजार लागतं, मुसलमानांचा एरिया लागतो आणि मग त्या मुसलमानांच्या एरियामध्ये तुम्ही जर का मनाने इतके मोकळे असाल तर तुम्हाला काहीच फरक असा जाणवत नाही. तुम्ही त्या सुद्धा वातावरणामध्ये खूप छान मिक्स होऊ शकता. म्हणजे मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो की मी असं सगळीकडे फिरतो ना, मला कधीच असं हे मुसलमान आहेत म्हणून ह्या गल्लीत कसं काय जायचं, इकडे हे मद्रासी लोक आहेत ह्या गल्लीत कसं जायचं असं मला कधीच वाटत नाही. मी ज्या मोकळेपणाने धारावीत फिरतो त्याच मोकळेपणाने भेंडी बाजार, नळ बाजार, अब्दुल रेहमान तिकडेच फिरतो आणि तितक्याच यांनी मी आपला मालाड मारवेचा ख्रिश्चन लोकांचा एरिया आहे तिकडे फिरतो. तर मला असं वाटतं की ही जी एक धारणा आहे ना तुम्हाला कविता धारणा देते. कविता नावाची गोष्ट असं सांगते की जगणं जर का सारं रूपाने तुमच्या छातीमध्ये असलं तर तुम्हाला कुठल्याही भाषेचा कुठल्याही सर जातीचा कवीची जातच आहे ना, कवीची तुमची जात आहे त्यामुळे ती माणसाशीच जाऊन पोचते. कवीची जात फक्त एकच असू शकते. म्हणजे मला नेहमी अशा पद्धतीच्या कविता जेव्हा जागतिक पद्धतीच्या कविता जेव्हा वाचतो तेव्हा माणूस ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जातो आणि पलीकडे जाता आलं पाहिजे असं मला वाटतं. मला नेहमी हे सांगावं असं वाटतं की तुम्ही जेव्हा कवी असताना तेव्हा तुम्ही हिंदू नसता, तुम्ही माणूस असता. तुम्ही कविता जेव्हा लिहिताना तेव्हा तुम्ही मुसलमान किंवा ख्रिश्चन नसता, तुम्ही माणूस असता, मेयर माणूस असता. आणि त्याच्यामुळे बोल एक सुंदर वाक्य आहे दबा धामणसकरांचं, ते सांगतो की आपण जसजसं कविता लिहित जातो, फार अप्रतिम वाक्य नितीन. धामणसकर सर असं एकदा म्हणाले होते की जसजसे आपण लिहित जातो तसतसे आपण शुद्ध होत जातो. तुमच्या लक्षात येईल की शुद्ध होणं म्हणजे काय ग्रेट गोष्ट आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी, तुमची सगळी वस्त्र आहेत माणूस ह्याची, धर्माची, भाषेची, जातीपातीची, ही सगळी गळून पडतात आणि तुम्ही मेयर असा एक प्युअर माणूस त्याला म्हणतात, असं प्युअर माणूस होता. आणि सर सदानंद रेगे हा असा एक शुद्ध माणूस होता. नेहा सावंतनी फार सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते की किती सुंदर प्रतिमांचा एकात्म अनुभव देते रेग्यांची कविता. आणि अशोक राणेंनी एक आठवण करून दिली तुम्हाला. ते म्हणतात की खानोलकर गेल्यानंतर, म्हणजे आरती प्रभू चिंतराम खानोलकर गेल्यानंतर सत्यकथेमध्ये रेग्यांची कविता प्रसिद्ध झाली. ती तुम्हाला आठवते का? ती सांगता येईल का तुम्हाला? अशा काही प्रतिक्रिया आहेत? आठवत नाही पण फार सुंदर कविता होती, मला आठवते ती. वळणावर असं काय, वळणावर सुवास यावा आणि वळणावर सुवास यावा, अशा पद्धतीचा. हरकत नाही सर, आपण शोधून काढूया. परंतु एक नक्की आहे की सर्व प्रतिभावंत माणसं, मला ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची वाटते की रेगे सणांवर शंकर वैद्यांनी लिहिणं, आरती प्रभूंवर रेग्यांनी लिहिणं किंवा ठोंबरे सरांवर रेग्यांनी लिहिणं, हे सुद्धा असं एकात्मतेचं लक्षण आहे. असं वाटतं की किती ते एकमेकांना आतून जाणण्याचा प्रयत्न करत होते आणि किती आतून जाणत होते, हे सगळं ह्या कवितांमधून कळतं आपल्याला की अशा पद्धतीचं एकमेकांच्या आयुष्यात घुसणं, थेट घुसणं, हे सगळं रेगे सर करत होते असं मला वाटतं. मगाशी सर तुम्ही जो संदर्भ दिलात की एक कवी मनाची व्यक्ती म्हणून वावरत असताना मला कोणताही विशिष्ट भाग विशिष्ट जाणवत नाही. शेवटी जसं नितीन सरांनी म्हटलं की शेवटी कवी हे माणुसकीपर्यंतच जाऊन पोचतात, त्यांच्यासाठी बाकी दुसरं कोणतं जग नसतं, माणुसकीचं एक जग असतं. पण तरी सुद्धा मी जसं सुरुवातीलाच म्हणाले की आपल्या वातावरणाशी संबंधित कविता करणं किंवा कोणत्याही प्रकारचं लेखन करणं हे जितकं सोपं असतं तितकंच बाहेरच्या वातावरणाशी जोडलं जाणं. अगदी थोड्या वेळासाठी आपण बाहेर जातो आणि मग त्यावर कविता होते आणि ती कविता इतकी काही विश्वव्यापक असते की तिला इतके वेगवेगळे धागेदोरे त्या कवितेमध्ये येतात. म्हणजे सदानंद रेग्यांच्या बाबतीत की जसा त्यांनी भारतीय कवितांमध्ये
मध्ये एक वेगळा प्रयत्न केलाच, एकच विषय घेऊन वेगवेगळ्या कविता करण्याचा, जसं चिनी कविता असो किंवा इस्लामी कविता, ते फार काळ तिथे गेले नसतील किंवा फार काळ राहिले नसतील तरी सुद्धा तिथली संस्कृती समजून घेणं, तिथल्या लोकांना समजून घेणं आणि ते आपल्या कवितेमध्ये त्याचा वापर करणं, हे किती म्हणजे यासाठी किती मोठा अभ्यास त्यांचा असेल असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जेवढं अभ्यास करत राहता ना सगळ्या गोष्टींचा, त्यानंतर एक सतत रुईयाच्या लायब्ररीमध्ये असायचे आणि त्या लायब्ररी मधली सुद्धा काही टिपणं त्यांनी केलेली आहेत, म्हणजे ती फार गोड टिपणं आहेत. एक दुपारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे एका कवितेमध्ये, ती मला आपण तुम्ही वाचलात तर तुमच्या लक्षात येतं. ही दुपार या रुईयामधल्या लायब्ररी मधली दुपार आहे आणि ती इतकी सुंदर दुपारचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ती कविता मिळाली की मी वाचून दाखवतो, फारच सुंदर कविता आहे ती. तर मला असं म्हणायचं होतं की तुम्ही जेव्हा कविता लिहायला लागता तेव्हा कुठल्या एका वातावरणामध्ये जाता किंवा कुठल्या एका अशा स्थितीमध्ये जाता की ज्या स्थितीमध्ये तुम्हाला सगळंच असं आरपार वेगळं दिसायला लागतं. रेगेशरांच्या बाबतीत हे आहे जे मला आवर्जून सांगायला पाहिजे की थोडंसं ऍब्सर्ड, थोडंसं सर्वसामान्य कवींना सुद्धा सुचणार नाही असं त्यांना काहीतरी सुचत राहायचं आणि असे सारखे लावा फुटत राहायचे त्यांच्या मनामध्ये, हे तुम्हाला जाणवतं. त्यांची एक 17 टिंबे नावाची कविता आहे. मी रुईयामधल्या त्या ह्याची कविता वाचायच्या अगोदर ही एक कविता असतं, फार सुंदर कविता आहे. तर 17 टिंबे नावाची त्यांच्या कवितेमध्ये त्याने असं लिहिलंय की स्वतःला पाहायचं तर इंद्रिय मिटून घे. काय काय अप्रतिम सगळं लिहिलंय त्यांनी, म्हणजे एका ओळीत त्यांनी सगळं सांगून टाकलेलं आहे की स्वतःला पाहायचं तर इंद्रिय मिटून घे, विश्वाचा विस्तार मुंगीच्या मेंदू एवढा. आता केशवसुतांनी लिहिलेलं आहे अगोदर, त्याला हे उत्तर आहे खरं तर. केशवसुतांनी असं लिहिलेलं आहे की विश्वाचा विस्तार केवढा तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, अशी केशवसुतांची. आता त्याला उत्तर आमच्या रेग्याने असं दिलंय की विश्वाचा विस्तार मुंगीच्या मेंदू एवढा. नंतर एक अफाट डोळा पुन्हा भंकस गांजे कसाचा आकाश. आकाशाचं वर्णन काय केलंय? आकाश म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही की काय कशा पद्धतीची ही प्रतिभा आहे. आकाश, एक अफाट डोळा कुणा भंकस गांजे कसाचा, कुणा भंकस गांजे कसाचा, मख्ख पुतळे, जख्ख दुपार, गलित तारुण्य शोधणारी, गलित तारुण्य शोधणारी, एक सावली नपुसंक, एक सावली नपुसंक, पण कशी करायची तिच्याशी मी काढी हो, पण कशी करायची तिच्याशी मी काढी हो. सगळ्या 3-3 ओळीच्या कविता आहेत आणि कशी आहे बघा. एकच ध्वनी खरा, एकच ध्वनी खरा, कवटी फुटण्याचा, कवटी फुटण्याचा. पाखरू ओरडलं, आता पाखरांबद्दल अनेक लोक कविता करतात. तर कसे बघतात पाखरांकडे? पाखरू ओरडलं म्हणून वर पाहिलं तर चंद्रकोरीला तडा गेलेला, तर चंद्रकोरीला तडा गेलेला. समुद्र म्हणजे अल्बेत्रॉसचा आवाज, समुद्र म्हणजे अल्बेत्रॉसचा आवाज. काल कोर्टात 4 मुली पाहिल्या, काल कोर्टात 4 मुली पाहिल्या, मॅकबेथ मधल्या चेटकिणी, मॅकबेथ मधल्या चेटकिणी. माझी जखम मग ते तेल, हे आमच्या सगळ्या कवींना फार उत्तम उत्तर दिलेलं आहे त्यांनी. माझे जखम, माझी जखम आणि बसलोय लावीत व्हॅनिशिंग क्रीम, आणि मी बसलोय लावीत व्हॅनिशिंग क्रीम. तू मी एवढंच अस्तित्व, तू मी एवढंच अस्तित्व गवतातून उडणाऱ्या फुलपाखरानं दिलेलं, गवतातून उडणाऱ्या फुलपाखरानं दिलेलं. क्या बात आहे, वा वा वा. वाट पाहणं कठीण, वाट पाहणं कठीण, की वाट पाहून झाल्यावर पुन्हा वाट पाहणं कठीण, की वाट पाहून झाल्यावर पुन्हा वाट पाहणं कठीण. म्हणजे मला असं वाटतं की प्रेमात पडलेल्या माणसाला सुद्धा हा जो अनुभव आहे ना, हा अनुभव खूप येत असेल की वाट पाहणं कठीण, की वाट पाहून झाल्यावर पुन्हा वाट पाहणं कठीण.
समुद्र संपतो तिथे का नजर खेळलेली या वेशीची. समुद्र संपतो तिथे का नजर खेळलेली या वेशीची. आणि आपल्या घरात कोणीच राहायला येत नाही, आपल्या घरात कोणीच राहायला येत नाही, म्हणतात जोडप्यानं आत्महत्या केलेलं आहे घर, जोडप्यानं आत्महत्या केलेलं घर. तर लक्षात येईल की थोडस ज्याला ऍब्सर्ड म्हणतो, ज्याला असं एक वेगळं असं भन्नाट काहीतरी तुम्हाला सुचतं, अशा पद्धतीचं सतत सरांना सुचत होतं. आणि या सगळ्या म्हणजे आता मी जेव्हा विचार करतो, थोडंसं धाडसी विधान आहे माझं, पण जेवढी समीक्षा किंवा जेवढं सगळं कौतुक किंवा जेवढं कवीपणाचा गौरव आपल्या करंदीकरांचा झाला, पडगावकरांचा झाला, वसंत बापट किंवा शंकर वैद्य, सगळ्या कवींचा गौरव होता, आपल्याला आवडतात ते कवी, इंदिरा संतबाईंचा झाला, तसं रेगेसरांचं नाव फार या सगळ्या पटावर येत नाही, लोकप्रिय कवितेच्या पटावर येत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण हेच की त्यांच्या कवितांना कधी कधी समजतच नाही. म्हणजे प्रत्येक कवितेला काहीतरी एक संदर्भ असावा लागतो, आणि हा संदर्भ कसला तर तुम्हाला खूप वाचावं लागतं. तुम्हाला अल्बेत्रास माहीत असला, तुम्हाला अल्बर्ट कॅम्यू माहीत असला, तुम्हाला दोस्तोव्स्की माहीत असला किंवा मायकोवस्की माहीत असला तरच काही गोष्टी कळतील ना. तर हे सगळं कळणं हे सगळ्या माणसांच्या पलीकडचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की रेगे सरांचं कौतुक होण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांची कविताच कोणी फार मनावर घेतली नाही किंवा तिच्याशी झगडत राहिले नाही. शेवटी कविता नावाची गोष्ट अशी आहे, तुम्हाला सांगतो, जाता जाता शेवटचा प्रश्न हाच संदर्भ घेऊन माझा असा आहे की तुम्ही आता म्हणालात की त्यांच्या कविता ह्या आपल्या आकलनाच्या पलीकडे का आहेत, तर त्यासाठी त्यांच्या कविता वाचण्यासाठी आधी आपल्याला बरंचसं वाचन करावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन त्यांची कविता कळते. मग तरी सुद्धा साहित्य विश्वामध्ये सदानंद रेगे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं लिखाण कळण्यासाठी म्हणून तुमच्या एकूण लिखाणावर त्यांचा प्रभाव आणि त्यांच्या लेखनाचा कसा प्रभाव होतो म्हणजे आहे. म्हणजे मी मला एक गोष्ट सांगायला पाहिजे या निमित्तानं, हे अभ्यास म्हणून तर व्यक्तिमत्व पाहायला लागतात. मला एक गोष्ट अशी मान्य करायला पाहिजे की मी जेव्हा लिहायला गेलो, सुरुवात केली होती, तेव्हा योगायोगाने हा जो काळ होता, या काळामध्ये रेगे सर खूप जोरात लिहित होते. म्हणजे सत्यकथेचे संपादक जे होते राम पटवर्धन, ते मला मराठी शिकवायला होते, आणि त्यांच्यामुळे सत्यकथेचे त्या काळातले सगळे अंक मी कॉलेजमध्ये वाचायचो, आणि त्यावेळी रेग्यांच्या कविता सतत त्याच्यामध्ये असायच्या, आणि त्याचा एक असा अदृश्य परिणाम होता. कधी तो परिणाम फार जाणवला नाही, पण मी जेव्हा काही ऍब्सर्ड किंवा थोडंसं अनाकलनीय लिहितो तेव्हा मला लक्षात येतं की हे सगळं रेगे सरांच्या प्रभावातून असं आलेलं आहे की तुम्ही वेगळ्याच कुठल्या तरी एका विश्वाबद्दल लिहित असता. म्हणजे कवीचं विश्व हे खूप वेगळं विश्व असतं. मी ग्रेस बद्दल बोलताना नेहमी असं म्हणतो की ग्रेस हा कवी असा आहे की तो तुम्हाला बाहेरच्या झाडाबद्दल काही बोलत नाही, तो आतल्या झाडाबद्दल बोलत असतो. तो बाहेरच्या पावसाबद्दल बोलत नाही, तो आतल्या पावसाबद्दल बोलत असतो. तुमचं कन्फ्युजन जर का झालं ना, ग्रेसची कविता वाचताना तुम्ही जर का बाहेरच्या झाडाकडे बघत राहिलात की तुम्ही चुकलातच, म्हणजे फसलातच, असं असं असतं. हे काय बाहेरच्या झाडाबद्दल नाही, ते आतल्या झाडाबद्दल ग्रेस बोलत असतो. तसं सरांच्या लिखाणाचं असं आहे की सर कधीही बाहेरच्या श्वेतर विश्वाबद्दल फार सांगत नाही. त्यांचं एक स्वतःचं एक विश्व आहे ना, त्या विश्वामध्ये ते इतके गेलेले आहेत. मला रुईयामधल्या सगळ्या आमच्या विद्यार्थी, म्हणजे त्यावेळी विद्यार्थी असलेले आता प्राध्यापक झालेले सगळे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल खूप कौतुक वाटतं किंवा थोडीसा हेवाच वाटतो की त्यांनी रेगे सरांना पाहिलं, रेगे सरांना ऐकलं, रेगे सरांचं शिकवणं आहे त्याचा अनुभव घेतला, किंवा रेगे सरांच्या कविता त्यावेळी ज्या येत असतील ते त्यांनी अशा पहिल्यांदा बघायला त्यांना मिळाल्या. तर हा सगळा खूप मोठा त्यांचा आनंदाचा भाग होता, आणि या अर्थाने ते खूप लकी आहेत. म्हणजे सगळे रेगे सरांना अनुभवणं, रेगे सरांच्या कविता पाहणं किंवा रेगे सरांचं सगळं एकूण आयुष्य बघणं जवळून, हे ज्यांना अनुभवायला मिळालं ते खूप या अर्थाने लकी आहेत. कारण रेगे सरांच्या एका पायरीवरून ते डायरेक्ट कसं विश्व साहित्याकडे जाऊ शकत होते. तुम्ही तिथल्या तिथे
न फिरता विश्व साहित्याकडे जाऊ शकत होते. तर असं जे काय आहे ते मला खूप महत्वाचं वाटतं. एक छोटीशी कविता आहे, तिथं फक्त मी एकच म्हणजे आता श्रावण आहे ना, श्रावण, तर सर किती सुंदर लिहायचे बघा श्रावणाचे. म्हणजे आता आपण सांगतेकडे जातो आहोत, पण ही कविता म्हणायचा मला मोह होतो. काय सर लिहायचे की श्रावणातले ऊन आज कसे सुखावले आहे, श्रावणातले ऊन आज कसे सुखावले आहे, लोभस अल्लड हिरवळीवर केव्हाचे ते लोळत आहे, चांदणीचे फूल आज कसे तृप्तावले आहे, चांदणीचे फूल आज कसे तृप्तावले आहे, नितळ निधळ निथळ नितळ निथळ ओढणी आडून खटाळ कसे हसत आहे, सगळेच अगदी आज कसे ओथंबले आहे, सगळेच आज कसे ओथंबले आहे. आणि शेवटची ओळ अशी आहे की वर्गात नवी मुलगी यावी तसे तसे वाटत आहे, वर्गात नवी मुलगी यावी तसे 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 वाटत. पुन्हा एकदा तो शेवटच्या ओळीत चमत्कार त्यांनी दाखवून दिला. खरं फारच मस्त. अप्रतिम. जसं तुम्ही म्हणालात की 1 तासाच्या मुलाखतीत हे व्यक्तिमत्व उलगडून दाखवणं हे काही सोपी गोष्ट नाही, आणि त्या उलगडणार नाही सुद्धा, कारण एवढं सगळं काम आणि इतक्या वर्षांचं ते काम, आणि मला वाटतं की ते जितकी वर्ष जगले त्याही पेक्षा त्यांची प्रतिभा ही कितीतरी वर्ष मोठी होती. म्हणजे आजही आजच्या काळाचा संदर्भ जर बघितला तर त्या भावना आजच्या काळात सुद्धा आपल्याला हुबेहूब तशाच जाणवतात की श्रावणातल्या त्याच जाणीवा आजही मनामनात आहेतच. हे तर मी एक उदाहरण दिलं. अशा असंख्य कविता आणि त्या विश्वाच्या संपूर्ण गालीच्यावर अशा पसरलेल्या कविता आहेत. अप्रतिम सर. सर, या मुलाखतीत तुम्ही त्यांचा मला वाटतं काही अंश उलगडण्याचा आपण जो प्रयत्न केलेला आहे, कारण संपूर्ण सदानंद रेगे उलगडणं अगदी मोकळेपणे सांगतो की आज आपण जे काय बोललो ते सरांचं अगदी 1 दशांश वगैरे पण नसेल इतकं आपण कमी बोललेलो आहोत, किंवा कमी गोष्टींना स्पर्श केलेला आहे. त्यांचं अनुवादित साहित्य आपण बघितलं नाही, त्यांच्या कथांविषयी आपण बोललो नाही, त्यांच्या नाटकांविषयी आपण बोललो नाही, किंवा म्हणजे आज मी कवी असल्यामुळे असेल कदाचित की कविता हा सेंटर पॉइंट होता आणि त्याच्यामुळे आपण तिथे फिरत फिरत राहिलो. पण मला असं वाटतं की सदानंद रेगे हा असा माणूस आहे की ज्याच्यावर असं दिवसभराचं 2 दिवसाचं 3 दिवसाचं असं एक सत्र घेतो ना, की कोणीतरी त्यांच्या अनुवादित कथांवर बोलतोय, कोणीतरी त्यांच्या कथांवर नुसतं बोलतोय, कोणीतरी त्यांच्या फक्त कवितांवर बोलतोय, कोणी त्यांच्या भारतीय कवितांवर बोलतोय, कोणी त्याच्या अनुवादित कवितांवर बोलतोय, कोणी चित्रांवर बोलतोय. अशी एक मल्टी डिमेन्शनल एक पर्सनॅलिटी रेगे सरांच्या मध्ये होती. आणि त्यातही सगळ्यात चकवा देणारी म्हणजे असे एक ऍब्सर्ट लिहिणारी, वेड्या कविता लिहिणारी अशी एक पर्सनॅलिटी जी आहे ज्याचा थांग आपल्याला लागत नाही, तो कोणीतरी सांगावा लागतो. त्याच्यासाठी कोणतरी डॉक्टर मसू पाटील, गंगाधर पाटील अशी जी माणसं आहेत ती लागतात तुम्हाला मदतीला. अशी जर का माणसं मिळाली, म्हणजे मी तुला म्हटलं ना की मी अगदी छोटा माणूस आहे की जो कवितेतून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा अशा पद्धतीचं सायको अनालिसिस करणारं, त्यांचं अशा पद्धतीनं इंटरनॅशनल अनालिसिस करणारे अशी सगळी माणसं जेव्हा रेग्यांच्या साहित्याला भेटतील तेव्हा खऱ्या अर्थानं रेग्यांचं सगळं साहित्य किंवा त्याचा जो अन्वय अर्थ आहे तो आपल्यापर्यंत येणार आहे. या कार्यक्रमाची जी सांगता आहे ती मला सर एकच मिनिट मला फक्त द्या. तुम्ही आता म्हणालात ना की रेग्यांच्या वरती आपण काहीतरी करूया, तर मी तुम्हाला नक्की सांगतो अजून 2 वर्षांनी 2022-23 त्यांचं जन्मशताब्दी वर्ष असणार आहे. त्यावेळेला मी तुम्हाला डेफिनेटली शब्द देतो की आपण सगळे मिळून सदानंद रेगे यांच्यावरती 2 दिवसांचं एक चर्चासत्र ती जबाबदारी नितीन नारेकरनी त्याच्या कॉलेजच्या वतीने स्वीकारलेली. नक्की करू आपण. मला असं वाटतं की मी परत एकदा म्हटलं की त्याच्यात स्वार्थ माझा एवढाच आहे की हे अलीकडच्या सगळ्या कवींना, लिहित्या लोकांना कळावं की एक असा माणूस आपल्यामध्ये येऊन गेलेला आहे की ज्याने आपल्या सगळ्या कवितेचं डिमेन्शनच बदललं होतं. तर या माणसाचा जरा परिचय तरी करून घ्या, म्हणजे तुम्हाला लेखन नावाची गोष्ट किती कठीण आहे किंवा किती वेगळी आहे ही कळायला लागेल. यासाठी तरी आपण हे करायला पाहिजे. खूप कविता माझ्या समोर आहेत आणि मला या निमित्तानं वसंत आबाजी डाके यांचं पण खूप खूप आभार मानावेसे वाटतात, कौतुक करावं वाटतं. तरी सगळं असं एका पुस्तकात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण एक कविता आहे जी त्यांनी बालकवींवर लिहिलेली आहे कविता.
बालकवीच्या कवितेनं आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. ठोंबरे नावाची कविता आहे. ती ठोंबरे नावाची कविता मी म्हणतो. मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो की या निमित्तानं मी 3-4 दिवस सदानंद रेगे घेऊन बसलो होतो आणि प्रत्येक कथा वाचली की एक वेगळ्या अशा जाणीवेमध्ये मी जायचो. मग कधी मी कोकणात जायचो, कधी मी फॉरेनमध्ये जायचो. तर त्यांचं ते विलक्षण सगळं लिखाण आहे. त्या लिखाणातून फेरफटका मारणं ही सुद्धा खूप आनंददायी गोष्ट आहे. म्हणजे माझे लॉकडाऊनचे हे 3-4 दिवस इतके सोनेरी झालेले आहेत रेगे सरांच्या सगळ्या या वाचनामुळे. तर मला असं वाटतं की एक कविता त्यांची वाचावी आणि मी थांबावं. तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धनश्री तुझे मी आभार मानतो. नितीन सरांचे मी आभार मानतो मनापासून. कारण सदानंद रेगे यांच्यावर बोलण्यासाठी त्यांना माझी आठवण व्हावी हीच माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट. म्हणजे माझ्या मनात खूप रेगे आहेत. खूप मी रेग्यांना जवळून पाहिलेलं आहे. 82 साली रेग्यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळी मी रेग्यांवर एक कविता लिहिली होती आणि माझे सर पण नेमके त्याच दरम्यान गेले, एका वर्षाच्या प्रभुराम जोशी. त्यांची एवढी दोस्ती होती की जणू एका पाठोपाठ एक दोघे जण एकत्र गेले असं मला वाटून मी त्यांच्या दोघांवर अशी एक कविता लिहिलेली आहे. तर इतके माझ्या त्या सगळ्या कवितेच्या सगळ्या नसानसामध्ये ही सगळी मंडळी आहेत. रेगे सर उदाहरणार्थ आहे. तर रेगे सरांनी एक कविता लिहिलेली आहे. ती कविता म्हणजे डोळ्यातून पाणी यावं असं कविता आहे. ठोंबरे नावाची त्यांची कविता आहे. ती कविता म्हणतो आणि मी थांबतो. म्हणजे मला पुढे बोलता येणार नाही अशी ती कविता आहे. परत एकदा सगळ्यांचे आभार. अनेक प्रश्न असतील, त्या सगळ्यांना काही उत्तरं देता आली नाहीत मला, कारण खानोलकर गेल्यानंतर सत्यकथित रेगे यांची कविता प्रसिद्ध झाली. तेव्हा अनेक कविता, त्या सगळ्या कवितांचा इथे संदर्भ आहे. ठोंबरे नावाची कविता मी म्हणतो आणि थांबतो. हा, एवढा वेळ आहे ना आपल्याला? ठोंबरे एक कविता. हो सर. तर आपण ही कविता ऐकून या कार्यक्रमाची समाप्ती करणार आहोत. याच्यानंतर मी काही बोलणार नाही. जे काय समारोपाचं बोलायचं आहे ते तुम्ही आणि नितीन सर बोलतील. तुम्हीच बोला, मी थांबतो फक्त. हा, ठोंबरे. या सगळ्या मराठी सृष्टी आणि चिन्ह टीमच्या वतीने आणि सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी मग त्याआधीच आपले आभार मानते की तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि मुख्य म्हणजे तुमच्याकडनं बऱ्याच प्रमाणामध्ये हे व्यक्तिमत्व आम्हाला तुम्ही उलगडून सांगितलं. जसं तुम्ही म्हणालात की फक्त एक कवीचा दृष्टिकोन ठेवून आता आपली चर्चा झाली, पण नाटककार, कथाकार म्हणून ते किती भव्य होते. ही चर्चा कधी ना कधीतरी होईलच. आणि मुळात ही ओळख आमच्या पिढीला करून देणं म्हणजे ही इथून पुढे रेगे वाचनाची सुरुवात आमच्या पिढीने करणं असंच असेल कदाचित या कार्यक्रमाचा संपूर्ण जो उद्देश आहे. आमचे जे नायगावकर एक फार सुंदर वाक्य म्हणतात नेहमी की जसं श्रावणामध्ये आपण पारायण लावतो ना, ग्रंथ लावतो वाचायला, तसं आता यापुढे असं सुरू झालं पाहिजे की यावर्षी रेगे लावलाय, यावर्षी मर्ढेकर लावलाय, खरोखर उत्तम उपक्रम होईल सर. फार सुंदर असं होईल. ओके. ठोंबरे. हो सर. ठोंबरे एकूण भोळसटच होता. ठोंबरे एकूण भोळसटच होता. स्वभावानं राणीच्या रुपयासारखा लख खणखणीत. स्वभावानं राणीच्या रुपयासारखा लख खणखणीत. देवारातल्या देवच जसा शांबळू शेठ शाळीग्राम. पाहावं तेव्हा त्याला भूत डसलेलं असायचं. पाहावं तेव्हा त्याला भूत डसलेलं असायचं. दिवे लागण झाली की माझं बापडीचं एकच काम, ठोंबरे ये बाबा. मग ठोंबरे यायचा. मग लक्ष्मीबाई मीठ मोहऱ्याने त्यांची दृष्ट काढायच्या. टिळकांना सांगितलं की ते म्हणत, तू कशाला लागतेस त्या भूताच्या पाठीशी. दॅट कुड बी अ होली घोस्ट. दॅट कुड बी अ होली घोस्ट. एक दिवस ठोंबरे मला म्हणाला, आई आज माझं मन दुखते सारखं सकाळपासून. आई आज माझं मन दुखते सारखं सकाळपासून. मला वाटलं नेहमीचाच वात्रटपणा चाललाय त्याचा. मी पोळी लाटून तव्यावर घातली. तो म्हणाला, खरंच आई तुझ्या गळ्या शपथ, तुमच्या गळ्या शपथ. मी म्हटल्या, मेल्या मी मेले तर तुझं रे काय जाणार आहे. तो म्हणाला, मग मी जातो मरून. मी म्हटलं तेवढं मात्र नको करूस. मला रडायला वेळ नाही. दुपारी मला सांडगे घालायचे आहेत आणि संध्याकाळी टिळकांची भांडायचं आहे.
तव्यावर ती पोळी परतत होते तेव्हा माझ्या कानाशी लागून तो म्हणाला, आई, माझ्या मनात एक औदुंबर उगवतोय, त्याचा ठणका लागलाय सारखा. माझ्या मनात एक औदुंबर उगवतोय, त्याचा ठणका लागलाय सारखा. मी त्याच्यासारखाच हेल काढीत म्हटलं, छान, आता टिळक आणि तू दोघे त्याच्यावर जाऊन बसा 24 तास, खाली येऊच नका. नाहीतर असं कर, तुझा तो औदुंबर आकाशाला लागला की त्याची फुलं आण, तुझ्या फुलराणीला वेणी करू आपण. तो म्हणाला, छान कल्पना आहे, खरंच छान, गुड, एक्सलंट, वेणी फॉर फुलराणी, माय फुलराणी. बोलता बोलता तो धूम रुळावरून धावतच सुटला. बोलता बोलता तो धूम रुळावरून धावत सुटला. मी ओरडते, ठोबरे थांब, असा वेड्यासारखा धावतोच काय? पण तो धावतच होता, निर्झरासारखा धावत होता, निर्झरासारखा धावत होता. तुळशीच्या पांदीतून तो मला दिसत होता. अखेर तो एक ठिपका झाला आणि आकाशात कुठं दिसेनासा झाला. आणि अखेर तो एक ठिपका झाला, आकाशात कुठेसा दिसेनासा झाला. टिळक रात्री उशिरा घरी आले तेव्हा त्यांच्या पिशवीत मातीनं बरबटलेल्या वाहनांचा जोड होता. टिळक रात्री उशिरा घरी आले तेव्हा त्यांच्या पिशवीत मातीनं बरबटलेल्या वाहनांचा जोड होता. मी कुणाचा म्हणूनही विचारलं नाही, मी कुणाचा म्हणूनही विचारलं नाही. असेल एखाद्या होली घोषचा, असेल एखाद्या होली घोषचा, आपल्याला कशाला पंचायत, आपल्याला कशाला पंचायत. पण सर, जाता जाता ही आपण जसं म्हणालो की यातनं त्यांना काय सांगायचं होतं हे जरी उलगडलेलं असलं तरी सुद्धा जाता जाता तुम्ही त्यांच्यावरची कविता केलेली, तर तिने या कार्यक्रमाची सांगता करूया. नाही, खूप मला जरा वाईट वाटतं. या लॉकडाऊन मध्ये सगळी माझी पुस्तकं इतस्ततः झालेली आहेत, तर त्याच्यात ती कविता आहे ती नेमकी आता या क्षणी माझ्याकडे नाही. पण त्यात रेग्यांच्या कवितेचा एक संदर्भ होता. रेगे असं म्हणाले होते की माणूस आत्महत्या करत नाही, तो फक्त कांचिलावर पिस्तूल ठेवतो आणि त्याची शेवटची शिंग ब्रह्मदेव शिंगतो. अशी त्यांची फार उत्तम कविता होती. त्या सगळ्या त्या कवितेचे पडसाद माझ्या कवितेमध्ये होते की सदानंद रेगे सर गेलेच नाहीत, तर इकडे त्यांनी कविता वाचायला सुरुवात केली आणि तिकडे त्यांनी देवाने त्यांचं बटन ऑफ केलं. अशा पद्धतीचं एक माझी कल्पना होती. अशी ती कविता होती. ती आता या क्षणी माझ्याकडे नाहीये. कधी जेव्हा मिळेल तेव्हा मी रेग्यांच्या कवितेचं वाचन करेन, तेव्हा नक्की ती कविता म्हणेन. लॉकडाऊनमुळे जे सगळं इतस्ततः झाले त्याच्यात ती कविता हरवली, त्याचं वाईट वाटतं. पण ज्या कविता म्हणजे परत एकदा मला असं वाटतं की एक देवापुढचा दिवा नावाची त्यांची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मरणाबद्दलचे जे लिहिलेलं आहे, तर ते मला असं वाटतं की निरोप नावाची कविता एक आहे. मला असं वाटतं की थांबावं आपण. नक्की सर. पण आम्हाला ही उत्सुकता नेहमीच लागून राहील की तुम्ही केलेली त्यांच्यावरची कविता ही वाचनात आली तर अत्यंत आवडेल आम्हाला. आणि जसं तुम्ही म्हणाल की लॉकडाऊनमुळे या सगळ्या गोष्टी इतस्ततः विखुरलेल्या आहेत, पण मला वाटतं की अशा या कार्यक्रमांमुळे आणि अशा या साहित्यिकांनी आम्हाला दिलेल्या एका संपूर्ण प्रतिभाशील अशा साहित्यामुळे मनं मात्र एकत्र आलेली आहेत किंवा आपले विचार मात्र एकत्र आलेले आहेत. नितीन सर, तुम्हाला काही बोलायचंय का? नितीन सर, काय म्हणतेस? सॉरी, तुम्हाला काही बोलायचंय का? नाही. मला धनश्री तुझाच बोलण्याचा धागा आहे, तो पुढे करून फक्त इतकंच म्हणतो की लॉकडाऊन झालं, पुस्तकं इतस्ततः गेली, रेगे सर सापडत नाहीत मला माझ्या लायब्ररीमध्ये. पण रेगे सरांच्या आठवणी, त्यांच्या कविता, त्यांनी केलेलं गारुड, त्यांनी आपल्याला दिलेली दिशा, कविता किती लख्खपणे लिहावी लागते ही दिलेली समज, किंवा कविता लिहिण्यासाठी कसं एका वेगळ्याच वातावरणात जावं लागतं, हे सगळं हे आपल्या अजून हृदयामध्ये आहे, मनामध्ये आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. कितीही मोठे लॉकडाऊन झाले, कितीही मोठा कोरोना आला आणि कितीही पद्धतीनं आपल्या माणसांवर अशा पद्धतीचे आघात झाले,
तरी कविता नावाची जी चिरंतन गोष्ट आहे ना, ती तुमच्या मनामध्ये अशी रेगेशरांच्या कवितेसारखी राहील आणि ती निरंतर राहील असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आणि प्रेक्षकांचेही खूप खूप धन्यवाद की त्यांनी मनापासनं हा कार्यक्रम ऐकला आणि अशा साहित्यिकांचा कस्तुरगंध त्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही करतोय, त्याला तुम्ही उत्तम दाद देताय, यासाठी तुम्हा सगळ्यांचेही खूप खूप आभार. आपण संवाद या मालिकेमध्ये पुढच्या रविवारी याच प्लॅटफॉर्मवर, याच व्यासपीठावर भेटणार आहोत. तेव्हा पुढच्या रविवारी सुद्धा आपला हा जसा कस्तुरगंध कार्यक्रम आहे तसा संवाद हा देखील एक वेगळा कार्यक्रम आहे, तो पाहायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.